नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले YBD अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती। या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण बीड जिल्हा पोलीस पाटील पद भरती 2026 याकरिता एक महत्त्वाची संभाव्य प्रश्नपत्रिका सोडून घेणार आहोत, जी की येत्या बीड पोलीस पाटील पद भरती 2026 याकरिता अतिशय महत्त्वाची असणार आहे। मित्रांनो, ही प्रश्नपत्रिका आपण पोलीस पाटलाच्या अभ्यासक्रमानुसार तयार केलेली आहे, जी की येत्या पोलीस पाटील पद भरतीसाठी अतिशय महत्त्वाची असणार आहे। याच्यामध्ये संपूर्ण स्वरूप आपण अभ्यासक्रमानुसार ठेवलेलं आहे मित्रांनो, आणि आजपासून अशाच प्रकारच्या रेग्युलर 1 ते 2 प्रश्नपत्रिका आपण आपल्या या चॅनलवरती सोडून घेणार आहोत आणि प्रॅक्टिससाठी देखील तुम्हाला देणार आहोत। जर तुम्हाला अशाच प्रकारच्या प्रॅक्टिससाठी प्रश्नपत्रिका पाहिजे असतील तर त्याचा अपडेट तुम्हाला WhatsApp ग्रुपवरती दिलं जाईल। तर WhatsApp ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देतोय, तर त्या लिंकला लगेच जॉईन व्हा। तिथे सर्व रेग्युलर अपडेट तुम्हाला दिले जातील। तर बघा, आज 14 तारीख आहे मित्रांनो, तर 14 तारखेची ही संभाव्य प्रश्नपत्रिका आपण बघणार आहोत। टोटल एकूण 80 प्रश्न तुम्हाला बघण्यासाठी भेटणार आहेत मित्रांनो। जर ही प्रश्नपत्रिका तुम्हाला देखील सोडवायची असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा, तिथे तुम्हाला ही प्रश्नपत्रिका बघण्यासाठी भेटून जाईल। तर चला, आता जर म्हटलं तर अजून एक महत्त्वाची माहिती सांगायची राहिली मित्रांनो, रोज अशा प्रकारच्या 1-2 प्रश्नपत्रिका आपण तुम्हाला देखील सोडवण्यासाठी देणार आहे। त्याचं सर्व स्पष्टीकरण वगैरे बघण्यासाठी भेटेल। तर त्या प्रश्नपत्रिका तुम्हाला PDF स्वरूपामध्ये WhatsApp वरती भेटून जातील मित्रांनो। तर त्या तुम्ही घर बसल्या तिथं जॉईन होऊन त्या प्रश्नपत्रिका घर बसल्या सोडू शकता। तुमचा स्कोअर किती येतोय ते बघू शकता। तर त्याच्यासाठी तुम्ही कसं जॉईन होऊ शकता तर त्याच्याबद्दल व्हिडिओमध्ये पुढे माहिती देणार आहे। तर त्यासाठी व्यवस्थित या व्हिडिओला पूर्ण बघा, ठीक आहे। तर चला, ही प्रश्नपत्रिका आता आपण सोडवायला सुरुवात करत आहोत मित्रांनो। याच्यामध्ये जेवढे पण 80 प्रश्न आहेत, तर टोटल 80 प्रश्नांची स्पष्टीकरणासोबत उत्तर आपण जाणून घेणार आहोत। तर चला, पहिल्या प्रश्नासोबत आता आपण या व्हिडिओला सुरुवात करत आहोत मित्रांनो। तर बघा, पहिला प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे, बीड जिल्ह्याचे मुख्यालय कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो, IMP प्रश्न असणार आहेत। पर्याय आपल्याला दिलेले आहेत गोदावरी, मांजरा, त्याच्यानंतर बिंदुसरा आणि सिंदफणा, अशा प्रकारचे 4 पर्याय दिलेले आहेत। तर त्यापैकी ऑप्शन सी म्हणजेच बिंदुसरा हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे। महत्त्वाचं काय असणार आहे मित्रांनो, जिल्ह्याच्या माहितीवरती सर्वप्रथम आपण 9 ते 10 आपल्या अभ्यासक्रमानुसार प्रश्न ऍड केलेले आहेत। ते सर्वप्रथम आपण बघूयात, बाकी सर्व विषयांवरती आपण प्रश्न ऍड केलेले आहेत। तर बघा मित्रांनो, महत्त्वाची इतर ही सर्व महत्त्वाची जी IMP माहिती आहे ती देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमाने बघणार आहे। आणि तसं आपण ही जी प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे तर स्पष्टीकरणामध्ये सर्व काही तुम्हाला दिलेलं आहे। आता इथे आपल्याला बिंदुसरा या नदीचं नाव आलेलं आहे। तर असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो जिल्ह्याच्या माहितीवरती की नक्की या नदीचा उगम कुठे होतो? तर या नदीचा उगम कुठे होतो मित्रांनो, बालघाटाच्या डोंगर रांगातून ही नदी उगम पावते। कोणती? बिंदुसरा ही आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे। आणि बीड जिल्ह्याचे मुख्यालय कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर बिंदुसरा हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे। पुढील बघा, आपल्याला 2 नंबरचा प्रश्न दिलेला आहे, बीड जिल्ह्यातील साक्षरतेचे प्रमाण। आता इथं साक्षरता म्हणा, घनता म्हणा, ठीक आहे, त्याचसोबत स्त्री पुरुष प्रमाण, ठीक आहे, स्त्री पुरुष प्रमाण याच्यावरती देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो। क्षेत्रफळावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, ठीक आहे। घनता एक महत्त्वाचं असतं मित्रांनो, याच्यावरती देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर हे काही महत्त्वाचे टॉपिक तुमच्यासाठी असतात जे की आपण आपल्या नोट्समध्ये ऑलरेडी दिलेले आहेत मित्रांनो। तर प्रश्न काय दिलाय, बीड जिल्ह्यातील साक्षरतेचे प्रमाण आपल्याला 2011 नुसार किती आहे? तर वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत मित्रांनो। तर ऑप्शन क्रमांक सी 76.99 हे आपल्या प्रश्नाचं इथे उत्तर असणार आहे मित्रांनो, ठीक आहे। 2011च्या जनगणनेनुसार 76.99 आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असेल। बघा, पुढील 3 नंबरचा प्रश्न दिलेला आहे मित्रांनो, वैजनाथ हे ज्योतिर्लिंग बीड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? कोणत्या तालुक्यात आहे असा प्रश्न विचारला गेलाय मित्रांनो। वेगवेगळे आपल्याला पर्याय दिलेले आहेत मित्रांनो। तर बघा, पहिला प्रश्न काय दिलाय मित्रांनो, अंबाजोगाई, त्याच्यानंतर परळी, त्याच्यानंतर केज आणि धारूर, ठीक आहे। तर आपल्याला वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत। तर या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर काय असणार आहे मित्रांनो? परळी, ठीक आहे। ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे। आता याही पेक्षा महत्त्वाचं काय असणार आहे मित्रांनो याच्यामध्ये, इथे बघा, जे वैजनाथ ज्योतिर्लिंग आहे मित्रांनो, तर हे भारताच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं आपल्याला बघण्यासाठी भेटेल मित्रांनो। 12 ज्योतिर्लिंगांपैकी आपल्याला एक आहे हे वैजनाथ ज्योतिर्लिंग मित्रांनो, जे की बीड जिल्ह्यामध्ये आहे आणि कोणत्या तालुक्यात आहे मित्रांनो? परळी। तर इतर महत्त्वाची माहिती देखील तुमच्यासाठी इथं असते मित्रांनो, जी की आपण आपल्या या प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेली आहे। तर संभाव्य प्रश्नपत्रिका तुम्हाला कशा भेटतील याच्याबद्दल तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये माहिती बघण्यासाठी भेटणार आहे। तर व्यवस्थित या व्हिडिओला पूर्ण बघा। तर बघा, पुढील आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे मित्रांनो, 4 नंबरचा प्रश्न आता आपण बघत आहोत। बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प कोणता आहे मित्रांनो? सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प विचारलाय। तर इथं बघा, आपल्याला काय दिलेलं आहे मित्रांनो, माजलगाव धरण, जायकवाडी धरण, त्याच्यानंतर एलदरी आणि सिद्धेश्वर, ठीक आहे। तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे मित्रांनो? माजलगाव धरण, म्हणजेच ऑप्शन क्रमांक ए हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे।
तर इथे आपल्याला उत्तर तर समजून आलं, परंतु इतर अजून काय आपल्याला इथं महत्वाचा आयएमपी पॉईंट काय असणार आहे मित्रांनो. आता हे माजलगाव धरण आहे मित्रांनो, ते कोणत्या नदीवरती बांधलेलं आहे असा देखील प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो मित्रांनो. तर हे आपल्याला सांगता येईल सिंदफणा, ठीक आहे, सिंदफणा या नदीवरती बांधलेला आहे मित्रांनो माजलगाव धरण, ठीक आहे, जे की बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प मानला जातो मित्रांनो, सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प मानला जातो. हे आपल्यासाठी महत्त्वाचे असणार आहे. इतर जी महत्त्वाची माहिती सांगतोय ती देखील नोट करा मित्रांनो, त्याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर बघा आता आपल्याला 5 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे मित्रांनो. गहिनीनाथगड हे धार्मिक स्थळ बीड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे, ठीक आहे, कोणत्या तालुक्यात आहे असा प्रश्न विचारला गेलाय. आष्टी दिलाय, पाटोदा दिलाय, शिरूर दिलाय आणि गेवराई दिले मित्रांनो, ठीक आहे. तर अशा प्रकारचे 4 पर्याय दिलेले आहेत. तर यापैकी पाटोदा, ठीक आहे, आपलं ऑप्शन बी हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो, ठीक आहे. गहिनीनाथगड हे धार्मिक स्थळ बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात आहे मित्रांनो. परंतु याही पेक्षा महत्त्वाची माहिती काय असणार आहे मित्रांनो, गहिनीनाथगड हे नाथ संप्रदायाचे एक महत्त्वाचे श्रद्धास्थान बीड जिल्ह्यात आपल्याला पाटोदा तालुक्यात आहे असं सांगता येईल मित्रांनो. इतर त्याच्या संदर्भात थोडीफार माहिती तुमच्याकडे इथं असायला पाहिजे, कोणताही प्रश्न कसाही विचारला जाऊ शकतो, ठीक आहे. पुढे बघा, पुढील आपल्याला प्रश्न काय दिलाय, बीड जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा लागत नाही असा प्रश्न विचारला गेलाय मित्रांनो. अहिल्यानगर दिलंय, जालना दिलंय, लातूर दिलंय, पुणे दिलंय मित्रांनो. तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर सर्वांनाच माहिती पाहिजे मित्रांनो. आपल्याला पूर्वेला कोणता जिल्हा आहे, पश्चिमेला कोणता जिल्हा आहे, दक्षिण किंवा उत्तरेला कोणता जिल्हा आहे असा देखील तुम्हाला प्रश्न विचारला जातो मित्रांनो परीक्षेमध्ये, ठीक आहे. तर आता आपल्याला इथं विचारलंय बीड जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा लागत नाही. तर आपल्याला अहिल्यानगर, जालना, लातूर, पुणे दिलंय मित्रांनो. तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक डी म्हणजेच पुणे हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे, ठीक आहे. ऑप्शन डी हे आपल्याला समजून आलं, परंतु बीड जिल्ह्याला कोणकोणत्या जिल्ह्यांची सीमा लागते हे आपल्याला माहिती पाहिजे मित्रांनो, ठीक आहे. तर आपल्याला सांगता येईल अहिल्यानगरची देखील लागते, जालनाची देखील लागते, लातूरची देखील लागते मित्रांनो, ठीक आहे. अजून कोणत्या जिल्ह्याची लागते मित्रांनो, आपण म्हणू शकतो धाराशिव, ठीक आहे. धाराशिव. आपल्याला जुनं नाव कोणतं सांगता येईल मित्रांनो, जुनं नाव सांगता येईल आपल्याला उस्मानाबाद, ठीक आहे. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर, ठीक आहे. तर या जिल्ह्याची देखील आपल्याला बीड जिल्ह्याला सीमा लागते मित्रांनो. याच्या व्यतिरिक्त परभणी, ठीक आहे, परभणी जिल्ह्याची देखील आपल्याला सीमा लागते, आपल्याला हे सांगता येईल मित्रांनो. अशा प्रकारच्या या जिल्ह्यांची सीमा लागते, परंतु पुणे जिल्ह्याची सीमा लागते का नाही मित्रांनो. तर आपल्याला सांगता येईल अहिल्यानगर, जालना, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर आणि परभणी, ठीक आहे, या जिल्ह्यांची सीमा लागते. हे आपण लक्षात ठेवा, याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो. तर पुढे बघा आपल्याला काय दिलंय मित्रांनो, कविराज ही पदवी मिळालेले कवी मुकुंदराज यांची समाधी कुठे आहे मित्रांनो. तर आपल्याला जर म्हटलं तर इथं समाधी विचारले मित्रांनो, यामध्ये जर म्हटलं तर जन्म, ठीक आहे, आणि मृत्यू हे दोन्ही ठिकाण आपल्याला विचारलं जाऊ शकतं मित्रांनो. तर जन्म आणि मृत्यू यांचा एकाच ठिकाणी झालेला मित्रांनो, कोणताही विचारलं तर लक्षात ठेवा मित्रांनो, कविराज ही पदवी मिळालेले कवी मुकुंदराज यांची समाधी कुठे आहे. तर आपल्याला वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत मित्रांनो. तर आपल्या या प्रश्नाचं काय उत्तर असणार आहे मित्रांनो, बघा आपल्याला वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत, सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, अंबाजोगाई, ठीक आहे. ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. तर याच ठिकाणी जर म्हटलं तर आपल्याला जन्म देखील झालेला आहे आणि मृत्यू देखील, म्हणजे समाधी कुठे आहे असं विचारलंय मित्रांनो. तर हेच आपलं प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. तर दोन्ही आपल्यासाठी महत्त्वाचं असणार आहे मित्रांनो. कसाही प्रश्न विचारला गेला तरी तुम्हाला उत्तर माहिती पाहिजे. कधी कधी आपल्याला असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की कविराज ही पदवी कोणाला मिळालेली मित्रांनो, तर मुकुंदराज, ठीक आहे, कवी मुकुंदराज यांना मिळालेली आहे मित्रांनो ही पदवी. हे महत्त्वाचं असणार आहे, याच्यावरती देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो. तर त्याच दृष्टिकोनातून आपण सर्व हे महत्त्वाचे आयएमपी प्रश्न ऍड केलेले आहेत मित्रांनो, ठीक आहे. तर चला पुढील बघा, आपल्याला पुढील अतिशय महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो आपल्याला विचारलाय, बीड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात मोरांचे अभयारण्य आहे मित्रांनो. अभयारण्य कोणतं हे देखील आपल्याला माहिती पाहिजे. आणि आपल्याला विचारलंय बीड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात मोरांचे अभयारण्य आहे मित्रांनो, ठीक आहे. तर आपल्याला पर्याय बघा वेगवेगळे आपल्याला तालुके दिलेले आहेत मित्रांनो, किंवा ठिकाणं दिलेले आहेत मित्रांनो, ठीक आहे. तर सर्वांनी या प्रश्नाचं देखील आपल्याला उत्तर सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. तर आपल्या या प्रश्नाचं ऑप्शन ए म्हणजेच पाटोदा हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर असणार आहे, किंवा नायगाव, ठीक आहे, नायगाव, पाटोदा असं आपण म्हणू शकतो, जसे की पर्यायामध्ये दिलेलं आहे. तर हे आपल्याला या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर सांगता येईल मित्रांनो. तर नायगाव हे अभयारण्य मोरांसाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो, जे की पाटोदा तालुक्यात आहे, ठीक आहे. नायगाव हे अभयारण्याचं नाव आपण सांगू शकतो डायरेक्टली असं, आणि जे की कोणत्या ठिकाणी आहे मित्रांनो, हे मोरांसाठी प्रसिद्ध आहे, ठीक आहे, मोरांसाठी प्रसिद्ध आहे. आणि जे की कुठे आहे मित्रांनो, आपल्याला सांगता येईल पाटोदा तालुक्यात, ठीक आहे, पाटोदा तालुक्यामध्ये. तर हे आपल्या प्रश्नाचं इथे संपूर्ण उत्तर असणार आहे मित्रांनो. असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की नायगाव पाटोदा हे अभयारण्य
कोणासाठी प्रसिद्ध आहे, म्हणजेच कोणत्या प्राण्यासाठी, पक्ष्यासाठी प्रसिद्ध आहे. ठीक आहे, तर मोरांसाठी आपल्याला प्रसिद्ध आहे असं आपल्याला सांगता येईल मित्रांनो. याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, बघा पुढील प्रश्न. तर आपल्याला 9 नंबरचा प्रश्न दिलाय. बघा प्रश्न काय आहे, कंकालेश्वर मंदिर बीड जिल्हा शहरात कोणत्या ठिकाणी आहे. आता आपल्याला बीड शहरात म्हटलेले मित्रांनो, कंकालेश्वर जे मंदिर आहे बीड शहरात कोणत्या ठिकाणी आहे. तर आपल्याला जर म्हटलं तर म्हटलेलं आहे टेकडीवर, त्याच्यानंतर आपल्याला तलावाच्या मध्यभागी, त्याच्यानंतर गुहेत आणि नदीकाठी. ठीक आहे, तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे मित्रांनो, तलावाच्या मध्यभागी, म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, कंकालेश्वर हे जे मंदिर आहे मित्रांनो, बीड शहरातील ऐतिहासिक मंदिर आहे मित्रांनो. एक महत्वाचं ऐतिहासिक मंदिर असून ते आपण म्हणू शकतो एका पाण्याच्या तलावाच्या मध्यभागी बांधलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला सांगता येईल ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढील बघा आपल्याला 10 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, बीड जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत. आता हा प्रश्न महत्वाचा असणार आहे मित्रांनो. याच्यामध्ये सर्व तालुक्यांची नावं तुम्हाला माहिती पाहिजे आणि आपल्याला किती तालुके आहेत हे देखील माहिती पाहिजे असणार आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये टोटल आपल्याला जर म्हटलं तर 9 दिले, 10 दिले, 11 दिले, 12 दिले. ठीक आहे, तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी, 11 तालुके आहेत मित्रांनो. बीड जिल्ह्यात 11 तालुके आहेत. कोणकोणते मित्रांनो, सर्वांची नावं तुम्हाला इथं माहिती पाहिजे मित्रांनो. ते सांगण्याची गरज नाही, आपण कित्येक वेळा सांगितलेले आहेत, मागील व्हिडिओमध्ये देखील, नोट्स मध्ये देखील सर्व दिलेले आहेत. ठीक आहे, चला पुढे बघा आपल्याला 11 नंबरचा प्रश्न दिलेला आहे मित्रांनो. जिल्ह्याचे टोटल 10 प्रश्न मी घेतले होते, जे की तुम्हाला समजून आले, त्याचे स्पष्टीकरण देखील थोडंफार दिलं. आता याच्या व्यतिरिक्त आपल्याला मराठीवरती प्रश्न विचारले जातात, गणित बुद्धिमत्तावरती प्रश्न विचारले जातात, सामान्य ज्ञान, विज्ञान, त्याच्यासोबत याच्यामध्ये जर म्हटलं तर चालू घडामोडी, याच्या व्यतिरिक्त पोलीस पाटलाचे अधिकार कर्तव्य. ठीक आहे, अधिकार कर्तव्य हे संपूर्ण याच्यावरती आपण आता इथून पुढचे प्रश्न घेतलेले आहेत मित्रांनो. संपूर्ण जे परीक्षेचं स्वरूप आहे त्याच्यानुसारच आपण ही जी प्रश्नपत्रिका आहे ती तयार केलेली आहे मित्रांनो. तर चला आता पटपट बाकीचे प्रश्न सोडून घेऊयात. पाणी या शब्दाला समानार्थी शब्द खालीपैकी कोणता आहे मित्रांनो. ठीक आहे, डायरेक्टली आता बाकीचे पर्याय सांगत बसत नाही, डायरेक्टली जर म्हटलं तर उत्तर सांगतो मित्रांनो. तर आपण ऑप्शन क्रमांक सी, जल हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर देऊ शकतो. याच्या व्यतिरिक्त पाणी या शब्दाला जर म्हटलं तर आपण म्हणू शकतो जल हा समानार्थी शब्द आहे, त्याचसोबत नीर हा देखील समानार्थी शब्द आहे, त्याचसोबत तोय हा देखील आपल्याला समानार्थी शब्द आहे असं सांगता येईल मित्रांनो. उदक हा देखील समानार्थी शब्द आहे मित्रांनो. ठीक आहे, आणि याच्या व्यतिरिक्त आपल्याला अग्नी म्हणजे काय किंवा अग्नीचा आपल्याला समानार्थी शब्द विचारला जातो कधी कधी. ठीक आहे, अग्नी, तर आपल्याला सांगता येईल मित्रांनो पावक किंवा अनल हे आपल्याला समानार्थी शब्द आहेत अग्नीचे, ज्याच्यावरती प्रश्न विचारला जातो. हे देखील आपल्यासाठी महत्त्वाचे असणार आहे. ठीक आहे, चला पुढील प्रश्न बघा, मुले खेळत होती या वाक्यातील काळ ओळखायला सांगितलेला आहे मित्रांनो. तर आपल्याला पर्याय दिलेले आहेत, अपूर्ण वर्तमान काळ, अपूर्ण भूतकाळ, साधा भविष्यकाळ, रीती वर्तमान काळ. ठीक आहे, तर हे जे वाक्य आहे तर ते होऊन गेलेले मित्रांनो, भूतकाळाचं वाक्य आहे, परंतु ते आता भूतकाळातले वाक्य आहे हे आपल्याला समजून आलं, परंतु ते पूर्ण झालं होतं का नाही, त्याची क्रिया चालू होती, त्याच्यामुळे अपूर्ण भूतकाळाचं वाक्य असं सांगू शकतो आपण. म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी हे आपल्याला या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. कारण क्रिया भूतकाळात सुरू होती पण संपलेली नव्हती हे आपल्याला समजून येते त्याच्यावरतून, म्हणून हा अपूर्ण किंवा चालू भूतकाळ आहे. तर हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. ठीक आहे, चला पुढील बघा आपल्याला काय प्रश्न दिलेला आहे मित्रांनो. 13 नंबरचा प्रश्न, विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय काय होईल अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेला मित्रांनो. तर विद्वान हा प्रश्न ऑलरेडी खूप वेळा वेगवेगळ्या परीक्षा सरळ सेवेच्या वेगवेगळ्या पदभरतींसाठी विचारला गेला मित्रांनो. तर या विद्वान या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप काय होईल मित्रांनो, विदुषी. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक ए हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल मित्रांनो. ठीक आहे, मराठी व्याकरणात विद्वान या पुरलिंगी शब्दाचे स्त्रीलिंगी रूप विदुषी असे होते मित्रांनो, हे आपल्याला सांगता येईल. ऑप्शन क्रमांक ए प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. 14 नंबरचा प्रश्न बघा आपल्याला काय दिलेला आहे मित्रांनो, एक वाक्प्रचार विचारला मित्रांनो, त्याचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे. तर वाक्प्रचार दिलेला आहे मित्रांनो, धडगत नसणे. ठीक आहे, धडगत नसणे, तर आपल्याला वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत मित्रांनो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला काय सांगता येईल मित्रांनो, सुटका नसणे अशा प्रकारचं सांगता येईल. तर सुटका होणे दिले तर हे होणार नाही, किंवा आपण असं म्हणू शकतो निभाव न लागणे. ठीक आहे, निभाव न लागणे किंवा सुटका न होणे. ठीक आहे, सुटका नसणे किंवा सुटका न होणे हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. म्हणजे ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. बघा 15 नंबरचा प्रश्न दिलाय, पर्वत या शब्दाचे अनेक वचन काय होईल. तर आपल्याला वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत मित्रांनो. तर पर्वत हा एक वचनी शब्द दिलाय, तर त्याचं अनेक वचन काय होईल. तर आपलं ऑप्शन क्रमांक सी हेच उत्तर असणार आहे. पर्वत या शब्दाचं एक वचन देखील सारखंच असतं आणि अनेक वचन देखील सारखंच
असतं पर्वत, एक वचन पर्वतच होतं आणि एक वचन देखील पर्वतच होतं मित्रांनो. अशाच प्रकारचं वेगवेगळं जर म्हटलं तर देश हा शब्द आहे मित्रांनो, तर देशचं देखील एक वचन आणि अनेक वचन हे सारखंच होतं मित्रांनो. काही असे शब्द आहेत जे की आपण आपल्या मराठीचे जे पीडीएफ दिले त्याच्यामध्ये डिटेलमध्ये तुम्हाला माहिती दिलेली आहे मित्रांनो. कोणकोणते शब्द आहेत, कसे प्रश्न विचारले जातात, सर्व काही. ठीक आहे, तर त्याच्याबद्दल देखील पुढे थोडीफार व्हिडिओमध्ये माहिती तुम्हाला मी देणार आहे. तर पुढे बघा आपल्याला 16 नंबरचा प्रश्न दिलेला आहे मित्रांनो. खालीलपैकी शुद्ध शब्द आपल्याला ओळखायला सांगितलेला आहे. आशीर्वाद, आशीर्वाद, आशीर्वाद. ठीक आहे, तर आशीर्वाद कोणता शब्द बरोबर होईल मग मित्रांनो? तर बघा आपलं ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. आशीर्वाद, आशीर्वाद मध्ये जी शी ला वेलांटी आहे मित्रांनो, ती दुसरी वेलांटी आहे मित्रांनो. ही गोष्ट लक्षात घ्या, बहुतेक विद्यार्थ्यांचं हे उत्तर येतं. तर ऑप्शन क्रमांक बी हे आपलं प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. 17 नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे मित्रांनो. राम आंबा खातो, राम आंबा खातो या वाक्यातील आपल्याला प्रयोग ओळखायला सांगितलेला आहे मित्रांनो. आता प्रयोग ओळखणं अतिशय सोपं आहे, थोडीफार प्रॅक्टिस असली की लगेच समजून येतं मित्रांनो. तसं नोट्स मध्ये आपण डिटेलमध्ये दिलेलंच आहे मित्रांनो. राम आंबा खातो या वाक्यातील आपल्याला प्रयोग ओळखायला सांगितलेला आहे. तर इथे काय झालेलं मित्रांनो, क्रियापद हे कर्त्याच्या आपण म्हणू शकतो लिंग वचनाप्रमाणे बदलते. जसे की इथं क्रियापद आपण म्हणू शकतो राम घेतलं, ठीक आहे. क्रियापद आता याच्यामध्ये क्रियापद हे कर्त्याच्या, कर्ता झाला तर राम, ठीक आहे. कर्त्याच्या लिंग वचनाप्रमाणानुसार बदलते. तर बदलते म्हणजे मग आपल्याला कोणता इथं आपल्याला सांगता येईल प्रयोग कोणता होतो मित्रांनो, जेव्हा आपल्याला लिंग वचनाप्रमाणे बदलते तेव्हा आपला प्रयोग होतो कर्तरी. तर मग आपल्याला सांगता येईल कर्तरी प्रयोग. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. कारण क्रियापद हे कर्त्याच्या, कर्ता कोण आहे राम, ठीक आहे. राम आंबा खातो, खातो नुसार आता जर म्हटलं तर क्रियापद बदललं की नाही याच्या लिंग वचनाप्रमाणे, ठीक आहे. तर त्याच्यानुसार जर म्हटलं तर आपल्याला कर्तरी प्रयोग आहे असं सांगता येईल. उदाहरणार्थ दुसरं देखील आपण घेऊ शकतो. इथं राम आहे तर आपण इथं घेतलं सीता, ठीक आहे. सीता आंबा खाते, ठीक आहे. तर इथे काय झालं मित्रांनो, हे क्रियापद देखील बदललं आणि इथं जर म्हटलं तर सॉरी क्रियापद आणि जो पण कर्ता आहे तो देखील इथं आपल्याला वेगळा आहे आणि त्याच्यानुसार क्रियापद बदललं. तर त्याच्यानुसार खाते, खातो अशा प्रकारचा इथं बदल झाला, ठीक आहे. खातो आणि खाते इथं बदल झाला. तर आपण म्हणू शकतो क्रियापद हे कर्त्याच्या लिंग वचनाप्रमाणानुसार बदलते, म्हणून हा कर्तरी प्रयोग आहे मित्रांनो, ठीक आहे. ऑप्शन क्रमांक सी हे प्रश्नाचं इथे आपलं मग उत्तर होईल. चला पुढील आपल्याला बघा प्रश्न काय दिलेला आहे. आकाशाला भिडणे या वाक्प्रचाराचा आपल्याला योग्य अर्थ निवडायला सांगितलेला आहे, ठीक आहे. तर आपल्याला वाक्प्रचाराचा अर्थ सांगायचा आहे मित्रांनो, तर आपल्याला सांगता येईल मित्रांनो बघा ऑप्शन क्रमांक सी खूप उंची गाठणे. ऑप्शन क्रमांक सी ह्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. आकाशाला भिडणे म्हणजे अत्यंत प्रगती करणे किंवा मोठी उंची गाठणे असं देखील आपण म्हणू शकतो. अत्यंत प्रगती करणे किंवा मोठी उंची गाठणे किंवा खूप उंची गाठणे हे आपलं ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. चला पुढील 19 नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला मित्रांनो. अपेक्षा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला विचारलेला आहे मित्रांनो, ठीक आहे. तर बघा आपल्याला अपेक्षा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द विचारलाय मित्रांनो, तर आपण म्हणू शकतो उपेक्षा. म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. इथं काय होतं मित्रांनो, अपेक्षा म्हणजे इच्छा धरणे, ठीक आहे, इच्छा धरणे आणि उपेक्षा म्हणजे दुर्लक्ष करणे, इच्छा धरणे दुर्लक्ष करणे. त्याच्यामुळे विरुद्धार्थी शब्द आपला काय होईल, उपेक्षा. ऑप्शन क्रमांक बी प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढे बघा आपल्याला काय दिलेलं आहे, डोळे झाकून काम करणे. डोळे झाकून काम करणे म्हणजे काय अशा प्रकारचा इथं आपल्याला अर्थ विचारलाय. तर आपण म्हणू शकतो निष्काळजीपणे काम करणे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी इथे या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो, ठीक आहे. निष्काळजीपणे काम करणे ऑप्शन क्रमांक बी इथं, किंवा दुर्लक्ष करणे असं देखील म्हणू शकतो आपण. डोळे झाकून काम करणे, दुर्लक्ष करणे असं देखील होतं. निष्काळजीपणे काम करणे हे पर्यायामध्ये दिले म्हणजे हे प्रश्नाचं उत्तर होईल. किंवा दुर्लक्ष करणे किंवा विचार न करता काम करणे असं देखील आपण म्हणू शकतो. वेगवेगळे अर्थ होतात त्याचे, परंतु पर्यायामध्ये दिले तर आपलं ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. पुढे बघा आता 21 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे मित्रांनो. उंटावरचा शहाणा या म्हणीचा अर्थ काय. उंटावरचा शहाणा या म्हणीचा अर्थ काय, तर आपल्याला वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत. तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल मूर्खपणाचा सल्ला देणारा, ठीक आहे. मूर्खपणाचा सल्ला देणारा म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. आता प्रत्यक्ष अनुभव नसताना किंवा परिस्थिती न समजता मूर्खपणे सल्ला देणे त्याला आपण म्हणू शकतो उंटावरचा शहाणा. म्हणजे मूर्खपणाचा सल्ला देणे किंवा मूर्खासारखा सल्ला देणे अशा प्रकारचं काही आपण इथं समजू शकतो मित्रांनो, ठीक आहे. चला पुढील प्रश्न बघा आपल्याला काय दिलेला आहे मित्रांनो. 22 नंबरचा प्रश्न चालू मित्रांनो. मी शाळेत जातो या वाक्यात शाळेत हा जो शब्द आहे मित्रांनो तो कारकार्थ दर्शवितो. कोणता कारकार्थ दर्शवितो असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे मित्रांनो. आता इथं जर म्हटलं तर वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत.
तर आपल्याला इथं कारकार्थ विचारलंय मित्रांनो. तर याच्यामध्ये जर म्हटलं तर बघा, आपलं जर म्हटलं तर इथं कर्ता दिलंय, कर्म दिलंय, त्याच्यानंतर अधिकरण दिले मित्रांनो. तर अधिकरण ऑप्शन क्रमांक सी प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. आता यामध्ये जर काय झालंय मित्रांनो, इथं शाळेत, कारण शाळेत या शब्दाचं विचारलंय मित्रांनो, तर इथं आपल्याला त चा प्रत्यय लागलाय. कोणता? त चा प्रत्यय लागलेला आहे मित्रांनो. ठीक आहे, त चा प्रत्यय लागलेला आहे असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, तर तच आपल्याला हे स्थळ दर्शवतो, जसं की शाळेत इथं तचा प्रत्यय लागला आणि आपण म्हणू शकतो की हे स्थळ शाळेत म्हणजे एक स्थळ आहे ते दर्शवित आहे. ठीक आहे, तर क्रियेचे जेव्हा स्थळ किंवा काळ दर्शवतो, क्रियेमध्ये जेव्हा स्थळ, ठीक आहे, स्थळ किंवा आपण म्हणू शकतो काळ दर्शवितो, तेव्हा दर्शवण्याला शब्दाला आपण काय म्हणतो? कारकार्थ. म्हणजेच कारकार्थ म्हणजे अधिकरण आपण असतो असं म्हणू शकतो. ठीक आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. थोडक्यात स्पष्टपणे जर म्हटलं तर शाळेत, शाळेत त ला कोणता आपल्याला प्रत्यय लागलाय? त प्रत्यय लागलाय शाळेत, सॉरी. ठीक आहे, तर त प्रत्यय लागला, त्याच्यामुळे स्थळ दर्शविते असं आपल्याला समजून येतं शाळेतवरतून. त्याच्यावरतून आपण समजू शकतो की क्रियेचे जे स्थळ आहे किंवा काळ दर्शनाला जो शब्द आहे त्याला आपण जसं काही म्हणू शकतो अधिकरण असतो. जो कारकार्थ आपल्याला विचारला मित्रांनो, तर आपल्याला तो अधिकरण आपण म्हणू शकतो की हा कोणतं कारकार्थ आहे? अधिकरण. तर ऑप्शन क्रमांक सी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. आता पुढील 23 नंबरचा प्रश्न आपल्याला बघा, आता जीके जीएस चे प्रश्न इथून पुढे सुरू झालेले आहेत मित्रांनो. सध्या भारताचे राष्ट्रपती कोण आहेत असा प्रकारचा प्रश्न विचारला गेला मित्रांनो. तर या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे द्रौपदी मुर्मू. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. सध्या भारताचे राष्ट्रपती कोण आहे? द्रौपदी मुर्मू. आता या जर म्हटलं तर महत्वाची, यांच्याबद्दल अजून महत्वाची माहिती सांगायची जर म्हटलं तर द्रौपदी मुर्मू या भारताच्या 15व्या, ठीक आहे, भारताच्या 15व्या आणि महत्वाचं म्हणजे आपल्याला सांगता येईल पहिल्या आदिवासी, ठीक आहे, या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती आहेत. ठीक आहे, भारताच्या महिला राष्ट्रपती आहेत. ठीक आहे, असं आपल्याला सांगता येईल. यांच्याबद्दल माहिती सांगायचं जर म्हटलं तर या कितव्या आहेत मित्रांनो? 15व्या. ठीक आहे, आणि पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती आहेत कोण? द्रौपदी मुर्मू. आणि सध्या देखील त्याच आहे कार्यरत असं देखील आपल्याला सांगता येईल. पुढे आपल्याला बघा काय विचारलंय, 2024 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला? आता 2024 चा विचारलंय महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला मित्रांनो. तर इथे आपल्याला वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत मित्रांनो. तर इथं अजून आपण एक पर्याय ऍड करूया मित्रांनो, जे की आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. इथं घेऊया राम व्ही सुतार. ठीक आहे, राम व्ही सुतार. ठीक आहे, तर हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. 2024 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला मित्रांनो? रामव्ही सुतार. ठीक आहे, तर हे पर्याय दिलेलं नव्हतं. ठीक आहे, तर ऑप्शन क्रमांक ई हे प्रश्नाचं आपलं इथे योग्य उत्तर असणार आहे. चला पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो. पुढे बघा आपल्याला 25 नंबरचा आपल्याला प्रश्न चालू आहे मित्रांनो. अयोध्या येथील राम मंदिरात आपल्याला काय म्हटलेलं आहे? प्राण प्रतिष्ठा सोहळा कोणत्या तारखेला झाला? मित्रांनो महत्वाचा प्रश्न आहे. आता लेटेस्ट हा तो मागचाच प्रश्न होऊन गेला 2024 मध्येच. प्राण प्रतिष्ठा सोहळा कोणत्या तारखेला झाला? तर वेगवेगळ्या तारखा दिलेल्या आहेत मित्रांनो. ठीक आहे, तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे मित्रांनो? ऑप्शन क्रमांक बी 22 जानेवारी 2024 रोजी. ऑप्शन क्रमांक बी आपल्याला सांगता येईल 22 जानेवारी 2024 अयोध्या येथील राम मंदिरामध्ये आपल्याला जे प्राण प्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला होता तर तो कोणत्या तारखेला झाला असा प्रश्न विचारला गेलाय मित्रांनो. तर 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येमध्ये आपण सांगू शकतो प्रभू श्रीरामांच्या जी मूर्ती आहे त्याचं प्राण प्रतिष्ठा करण्यात आली मित्रांनो. तर तेव्हा हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. तर त्याचं ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर आपल्याला सांगता येईल. चला पुढील बघा आपल्याला 26 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे. सध्या महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत? महाराष्ट्राचे गृहमंत्री विचारलेत मित्रांनो, भारताचे नव्हे. ठीक आहे, महाराष्ट्राचे गृहमंत्री. तर आपल्याला वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत. तर ऑप्शन क्रमांक सी देवेंद्र फडणवीस हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर सांगता येईल मित्रांनो. महाराष्ट्र राज्याचे जे आता याच्यामध्ये जर म्हटलं तर महत्वाचे काय असणार मित्रांनो, आपल्याला महाराष्ट्राचे गृहमंत्री, तर त्यांचं जे गृहमंत्र्याचं खातं आहे ते देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच आहे मित्रांनो. ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे, तर ऑप्शन क्रमांक सी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढे बघा 27 नंबरचा प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे. भारताने अलीकडेच चंद्रावर जे आपल्याला यान पाठवलेले किंवा पाठवलेल्या यशस्वी मोहिमेचे नाव काय आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. तर मग आपल्याला यासाठी वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक आपला या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार मित्रांनो? चंद्रयान 3. ठीक आहे, भारताने अलीकडेच, आता हा प्रश्न थोडासा जुना झालाय परंतु चालू घडामोडी याच्यावरती देखील तुम्हाला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा याच्यामध्ये रोअरचं नाव काय होतं याच्या संदर्भात देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, तर त्याच्या संदर्भात हा प्रश्न मी इथे ऍड केलेला आहे मित्रांनो. तर अलीकडेच चंद्रावरती पाठवलेल्या यशस्वी मोहिमेचे नाव काय? तर चंद्रयान 3 हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. ठीक आहे, चला पुढील बघा 28 नंबरचा प्रश्न आता आपल्याला काय दिलेला आहे मित्रांनो. बघा
28 नंबरचा प्रश्न दिलाय महाराष्ट्राची उपराजधानी कोणती, अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेलाय मित्रांनो. तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी. ठीक आहे, नागपूर. उपराजधानी विचारले मित्रांनो, राजधानी नव्हे तर राजधानी विचारले मित्रांनो, तर आपल्याला सांगता येईल नागपूर. ठीक आहे, महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे मित्रांनो, मुंबई. ठीक आहे, आपल्याला काय सांगता येईल मित्रांनो, मुंबई हे आपल्या प्रश्नाचं तेव्हा योग्य उत्तर असणार आहे. आणि उपराजधानी विचारली तर नागपूर आपल्याला या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, कसाही प्रश्न आला तर त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला माहिती असायला पाहिजे. पुढील प्रश्न बघा आपल्याला काय विचारलं मित्रांनो, 29 नंबरचा प्रश्न विचारलाय क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता. सर्वात मोठा जिल्हा आपल्याला विचारलाय, तर वेगवेगळे पर्याय दिलेत, पुणे, अहमदनगर, नाशिक आणि सोलापूर. तर अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर. ठीक आहे, अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर या प्रश्नाचं आपलं इथे योग्य उत्तर असणार आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने हा सर्वात मोठा जिल्हा आहे असं आपल्याला सांगता येईल. आपल्याला याची जर म्हटलं तर आपल्याला कधी कधी क्षेत्रफळ देखील विचारलं जाऊ शकतं मित्रांनो. तर आपल्याला सांगता येईल 17,048 चौरस किलोमीटर. ठीक आहे, चौरस किलोमीटर हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो, अहिल्यानगर जिल्ह्याचं क्षेत्रफळ. ठीक आहे, जो की महाराष्ट्राचा सर्वात मोठा जिल्हा आहे असं सांगता येईल, पहिल्या क्रमांकावरती येतो. ठीक आहे, तर बघा पुढील आपल्याला बघा काय प्रश्न विचारलाय मित्रांनो, भारताचा आपल्याला राष्ट्रीय प्राणी कोणता आहे असा प्रकारचा प्रश्न विचारलाय मित्रांनो. तर सिंह, वाघ, हत्ती, चित्ता. ठीक आहे, तर वाघ. ठीक आहे, आपल्याला सांगता येईल राष्ट्रीय प्राणी कोणता आहे मित्रांनो, वाघ म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. 31 नंबरचा प्रश्न विचारलेला मित्रांनो, सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता अशा प्रकारचा प्रश्न विचारलाय. तर पृथ्वी, मंगळ, गुरु आणि शनी अशा प्रकारच्या प्रश्नाचं आपल्याला पर्याय दिलेले आहेत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक गुरु, ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच गुरु हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. तर बघा मित्रांनो, आता पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर आपल्याला या नोट्स बद्दल किंवा संभाव्य प्रश्नपत्रिकेबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती देतो मित्रांनो. बघा आता हा व्हिडिओ तुम्ही थोडक्यात लेट बघत असाल तरी काय अडचण नाही, तुम्हाला याच्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला समजून येईल. तर बघा मित्रांनो, स्पेशल बीड जिल्हा पोलीस पाटील पदभरतीसाठी आपण काय महत्त्वाच्या संभाव्य प्रश्नपत्रिका आता तयार करायला सुरुवात केलेली आहे. आतापर्यंत दोन तीन प्रश्नपत्रिका आपल्या तयार झालेल्या आहेत मित्रांनो, जे की अशाच स्वरूपामध्ये आहे. पुढे संपूर्ण स्पष्टीकरण दिलेलं आहे मित्रांनो, ही फक्त प्रश्नपत्रिका आपण सोडवतोय. स्पष्टीकरण कसं दिलंय हे देखील तुम्हाला लगेच दाखवून घेतो मित्रांनो, संपूर्ण स्पष्टीकरण वगैरे दिलेलं आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला या प्रश्नपत्रिका जर म्हटलं तर आज 14 फेब्रुवारी तारीख आहे मित्रांनो, 14 फेब्रुवारी 2026. हा व्हिडिओ तुम्ही केव्हा बघत असाल, आज, उद्या, परवा कधीही बघू शकता. याच्यामध्ये 14 तुम्ही 16ला बघत असाल, 17ला बघत असाल, अशा प्रकारचं होऊ शकतं. परंतु 14 तारखेला आपण जर म्हटलं तर आज 1 ते 2 प्रश्नपत्रिका तयार करून दिल्या. तर आपला पेपर आहे 22 तारखेला. ठीक आहे, 22 फेब्रुवारीला पेपर आहे. तर आपलं टार्गेट काय मित्रांनो, प्रत्येक दिवशी 1 ते 2 प्रश्नपत्रिका तुम्हाला याच स्वरूपामध्ये सोडवण्यासाठी द्याव्या. आणि याच्यामध्ये संपूर्ण जर म्हटलं तर स्पष्टीकरण वगैरे सर्व देण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. सर्व काही स्पष्टीकरण, सर्व प्रश्नाचं स्पष्टीकरण, त्याच्या संदर्भात जी पण मी जशी माहिती सांगतोय ती सर्व माहिती मी इथे ऍड करण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात जर म्हटलं तर पेपर होईपर्यंत रोज 1 ते 2 प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहेत. याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर पोलीस पाटलाच्या अभ्यासक्रमानुसार संपूर्ण संभाव्य प्रश्नपत्रिका आपल्याला मिळणार आहेत. याच्यामध्ये जिल्हा माहिती, पोलीस पाटलाचे अधिकार, कर्तव्य व अधिनियम, मराठी, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, संपूर्ण सामान्य ज्ञान याच्या आधारावरती आपला जो अभ्यासक्रम आहे त्याच्यानुसार आपण ह्या प्रश्नपत्रिका देणार आहोत. याच्यामध्ये प्रश्नपत्रिकेचं संपूर्ण स्पष्टीकरण लगेच तुम्हाला भेटून जाईल. रोज व्हॉट्सअपवरती या प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी पाठवल्या जाणार मित्रांनो. एकूण जर म्हटलं तर आपलं टार्गेट आहे एवढ्या 7 ते 8 दिवसामध्ये तुम्हाला 10 ते 20 प्रश्नपत्रिका इथं पूर्ण करून द्यायचं आहे. ठीक आहे, याच्यामध्ये संपूर्ण उत्तर स्पष्टीकरण सर्व काय असणार. ठीक आहे, जर तुम्हाला याला जॉईन व्हायचं असेल तर बघा आपल्याला याच्यासाठी आपण किंमत किती ठेवलेली मित्रांनो, 139. ठीक आहे, 139चं पेमेंट ठेवलंय. तर आपल्याला इथं QR कोड दिसत असेल, तुम्ही याच्यावरती पेमेंट करू शकता किंवा इथे एक नंबर दिलेला आहे 96 65 18 17 69. याच्यावरती 139चं पेमेंट करू शकता. फोन पे, गुगल पेच्या माध्यमाने, कोणत्याही माध्यमाने पेमेंट करा, काही अडचण नाही. आणि याच नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. ठीक आहे, जेव्हा तुम्ही स्क्रीनशॉट पाठवता तर त्याच्यानंतर काय केलं जातं मित्रांनो, जसं की हा व्हिडिओ मी 14 तारखेला टाकणार आहे. ठीक आहे, 14 जसं की हा आता बनवत आहे 14 फेब्रुवारी 2026ला हा व्हिडिओ पब्लिक होईल. ठीक आहे, तर त्याच्यानंतर जेव्हा जसं की तुम्ही 17ला व्हिडिओ बघत असाल, 18ला व्हिडिओ बघत असाल, तर आता 14 तारखेपासून ते 17 किंवा 16 18 तारखेपर्यंत कधीपर्यंत पण
जेवढ्या पण प्रश्नपत्रिका होते, जसे की तुम्ही 18 तारखेला पेमेंट केलं तर मागच्या झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका एका सोबत तुम्हाला लगेच भेटून जातील. पेमेंट केल्या केल्या लगेच भेटतील आणि तिथून पुढे 19, 20, 21, 22 तारखेपर्यंत तुम्हाला या सर्व प्रश्नपत्रिका रेग्युलर दिल्या जातील मित्रांनो. ठीक आहे, म्हणजे अशा प्रकारचं आपलं इथं टार्गेट आहे मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवण्याचा इथं सहभाग भेटेल आणि जेवढी प्रॅक्टिस झालेली आहे, तुमचा स्कोअर किती येतोय ते सर्व तुम्हाला इथं समजून येईल मित्रांनो, जेणेकरून तुमच्यासाठी हे सर्वात महत्त्वाचं असणार आहे प्रॅक्टिस करण्यासाठी, रिव्हिजन करण्यासाठी. तर बीड जिल्हा पोलीस पाटील पदभरती 2026 या युतीने स्पेशल आपण या संभाव्य प्रश्नपत्रिका तयार केलेल्या आहेत. याच्यामध्ये सर्व काय स्वरूप दिले मित्रांनो, 139 पेमेंट ठेवले. याच्यामध्ये तुम्हाला 10 ते 20 प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासोबत भेटून जातील मित्रांनो. तर या QR वरती तुम्ही पेमेंट करू शकता आणि याच आपल्याला नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे किंवा डायरेक्टली या नंबरवरती तुम्ही पेमेंट करून याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला 5 ते 10 मिनिटांमध्ये मागील झालेला जेव्हा पण तुम्ही व्हिडिओ बघत असाल तोपर्यंतच्या झालेल्या सर्व मागील क्वेश्चन पेपर तुम्हाला लगेच भेटून जातील आणि तिथून पुढचे जेवढे पण दिवस असतील त्याचे तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केलं जातं आणि तिथून पुढच्या जेवढ्या पण प्रश्नपत्रिका होतील त्या ग्रुपवरती तुम्हाला तिथून पुढे मिळत राहतील मित्रांनो, जेणेकरून रोज तुम्ही प्रश्नपत्रिका सोडू शकता. तुमची प्रॅक्टिस किती आहे, रिव्हिजन किती आहे ते सर्व काय बघू शकता आणि हीच तुमची महत्त्वाची असणार आहे रिव्हिजन करण्याची वेळ असणार आहे मित्रांनो. तर तुमचा अभ्यास किती झालेला आहे हे तुम्हाला या प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर लगेच समजून येईल मित्रांनो. सर्व काय स्पष्टीकरण वगैरे तुम्हाला भेटून जाईल. स्पष्टीकरण कसं दिलेलं आहे ते देखील थोडक्यात लगेच दाखवून घेतो, जेणेकरून तुम्हाला समजून येईल. ठीक आहे, तर बघा थोडंसं वरती घेतलं तर इथं आपल्याला सोडवण्यासाठी इथं अशा प्रकारची आन्सर की देखील दिलेली आहे, जेणेकरून तुम्ही प्रिंट काढली प्रश्नपत्रिकेची तर तुम्हाला लगेच समजून येईल. ठीक आहे, तर बघा जसं की आपण हे स्पष्टीकरण दिलेले मित्रांनो, पहिला प्रश्न घेतला, त्याच्यानंतर जर म्हटलं तर पर्याय दिलेले आहेत, योग्य उत्तर आपल्याला दिलं. तर आपल्याला हे जर म्हटलं तर आपल्याला ही नदीचं नाव दिलं. आता ही नदी कोणत्या काठावरती आहे मित्रांनो, ठीक आहे, किंवा कुठून उगम पावते तर याच्याबद्दल लगेच तुम्हाला इथे माहिती दिलेली आहे मित्रांनो. ठीक आहे, अशाच प्रकारची संपूर्ण प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. पुढे गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न आहेत तर त्यांचं देखील स्पष्टीकरण तुम्हाला इथे दिलेलं आहे. तर बघा अशा प्रकारचा प्रश्न, त्याच्यानंतर उत्तर झाल्यानंतर लगेच त्याच्या संदर्भात जी पण महत्त्वाची माहिती असेल ती माहिती इथे मी ऍड केलेली आहे मित्रांनो, जेणेकरून तुमचा जो प्रश्न आहे त्याच्या व्यतिरिक्त जे पण महत्त्वाचे टॉपिक आहेत ते देखील कव्हर होऊन जातील मित्रांनो. स्पेशल बीड जिल्ह्यासाठी आपण ही सुरुवात केलेली आहे मित्रांनो विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार. ठीक आहे, तर अशा प्रकारचं तुम्ही याच्यावरती पेमेंट करू शकता, स्क्रीनशॉट पाठवू शकता. त्याच्यानंतर 5 ते 10 मिनिटांमध्ये सर्व काही तुम्हाला भेटून जाईल या संभाव्य प्रश्नपत्रिका. या स्पेशल बीड जिल्ह्यासाठी महत्त्वाच्या असणार आहेत मित्रांनो. ठीक आहे, तर चला आता पुढे व्हिडिओ आपण कंटिन्यू करत आहोत मित्रांनो. बाकीचे राहिलेले प्रश्न आता आपण बघूयात. तर बघा आपला 32 नंबरचा प्रश्न चालू होता मित्रांनो. तर त्याच्यानुसार बघा तर प्रश्न आपल्याला काय दिलेला मित्रांनो, स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे. ठीक आहे, स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे ही घोषणा कोणी दिली मित्रांनो. तर वेगवेगळे पर्याय दिलेत, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, त्याच्यानंतर वीर सावरकर, भगतसिंग, अशा प्रकारचं. तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो लोकमान्य टिळक. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. लोकमान्य टिळक यांचं संपूर्ण नाव खूप वेळा विचारलं जातं परीक्षेला मित्रांनो. तर यांचं नाव काय मित्रांनो, बाळ, ठीक आहे, बाळ गंगाधर टिळक. ठीक आहे, गंगाधर टिळक हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. आणि याच्यामध्ये जर म्हटलं तर स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तर ही जी घोषणा दिली होती मित्रांनो, कधी दिली होती मित्रांनो, 1 जून 1916 रोजी होम रूल जी चळवळ चालू होती किंवा लीग चालू होती मित्रांनो, तेव्हा बाळ गंगाधर टिळक म्हणजेच लोकमान्य टिळक यांनी ही घोषणा दिली होती. अशा प्रकारचं आपल्याला सांगता येईल. बाकीचं स्पष्टीकरण भरपूर आपल्या ज्या प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्हाला भेटून जाईल. पुढे आपल्याला पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे असा प्रश्न विचारलाय मित्रांनो. तर आपला ऑप्शन क्रमांक बी H2O. ठीक आहे, आपल्या या प्रश्नाचं हे उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. याच्यामध्ये जर म्हटलं तर पाण्याचे याच्यामध्ये स्पष्टीकरण सांगण्याचं जर म्हटलं तर पाण्याचे एक जे रेणू आहेत मित्रांनो, याच्यामध्ये म्हणू शकतो आपण हायड्रोजन म्हणू शकता किंवा एक ऑक्सिजन म्हणू शकता. त्याच्यानुसार H2O हे आपल्याला रेणूसूत्र सांगता येईल मित्रांनो, किंवा सूत्र रासायनिक सूत्र सांगता येईल अशा प्रकारचं. ठीक आहे, पुढे आपल्याला म्हटलेलं आहे मानवी शरीरातील रक्ताभिसरणाचा जो शोध आहे तो कोणी लावला अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेलाय मित्रांनो. तर फक्त आता काय करतो, फक्त प्रश्न सांगतो आणि उत्तर तुम्हाला लगेच सांगून घेतो. बाकीचं स्पष्टीकरण आपल्या ज्या प्रश्नपत्रिका तुम्ही घेणार आहात त्याच्यामध्येच बाकीचं तुम्हाला भेटून जाईल. तर विल्सन हार्वे हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. ठीक आहे, यांनी कधी लावला असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. ते आपल्याला सांगता येईल 1628. ठीक आहे, डॉक्टर विल्सन हार्वे यांनी 1628 मध्ये रक्ताभिसरण प्रक्रियेचा शोध लावला मित्रांनो. ठीक आहे, तर याच्यावरतीच आपल्याला प्रश्न विचारला गेला मित्रांनो. चला पुढील बघा आपल्याला पुढील प्रश्न काय दिलेला आहे, जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो. महत्वाचा प्रश्न मित्रांनो.
आपल्याला जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो असा प्रश्न विचारलाय, तर 7 एप्रिल म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो 7 एप्रिल 1948, ठीक आहे, 1948 रोजी जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO, ठीक आहे, WHO, तर या संस्थेकडून किंवा यांच्याकडून स्थापना करण्यात आली होती. आणि त्याच्यापासून जर म्हटलं तर 7 एप्रिल 1948 पासून आपल्याला जो जागतिक आरोग्य दिन आहे तो साजरा केला जातो मित्रांनो, असं सांगता येईल. किंवा या दिवशी जर म्हटलं तर या घटनेची स्थापना झाली होती, ठीक आहे, WHO ची स्थापना झाली होती, त्याच्यामुळे जागतिक आरोग्य दिन त्या दिवसापासूनच जर म्हटलं तर साजरा केला जातो असं देखील आपल्याला म्हणायला हरकत नाही मित्रांनो, ठीक आहे. पुढे जर म्हटलं तर पुढे आपल्याला काय म्हटलेलं आहे, रामायण हा ग्रंथ कोणी लिहिला, ठीक आहे, तर वाल्मिकी ऋषी हे कोणाला वेगळं सांगायची गरज नाही. ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो, ठीक आहे. चला पुढील बघा प्रश्न काय दिलेला आहे, कथकली हा नृत्य प्रकार कोणत्या राज्यातील आहे. कथकली हा नृत्य प्रकार कोणत्या राज्यातील आहे, तर केरळ राज्यातील आहे मित्रांनो, ठीक आहे. नृत्यावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथे आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. चला पुढील बघा 38 नंबरचा प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे, राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात. राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात मित्रांनो, वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत. तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे उपराष्ट्रपती, ठीक आहे, उपराष्ट्रपती. आता याच्यानुसार जर म्हटलं तर बघा, भारतीय संविधानानुसार जो व्यक्ती उपराष्ट्रपती या पदावरती असतो तोच राज्यसभेचा सभापती असतो असं आपल्याला सांगता येईल मित्रांनो, म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढे बघा आपल्याला म्हटलेलं आहे मिसाईल मॅन म्हणून कोणाला ओळखले जाते. मिसाईल मॅन म्हणून कोणाला ओळखले जाते मित्रांनो, सर्वांना माहिती असेल डॉक्टर APJ अब्दुल कलाम, ठीक आहे. ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो, ठीक आहे. आता याच्यामध्ये जर म्हटलं तर क्षेपणास्त्र वगैरे त्याच्यामध्ये यांनी भरपूर कार्य केलेलं आहे, त्याच्यामुळे भारताचे मिसाईल मॅन म्हणून आपल्याला ओळखलं जातं कोणाला, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना, ठीक आहे. पुढे बघायला प्रश्न काय दिलाय, भारताचे पहिले पंतप्रधान कोण आहे, ठीक आहे. आपल्याला भारताचे पहिले पंतप्रधान कोण आहे असा प्रश्न विचारला गेलाय, तर ऑप्शन क्रमांक बी आपल्याला सांगता येईल पंडित जवाहरलाल नेहरू, ठीक आहे. ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथे आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो, ठीक आहे. आता हे कधी झाले, कधी यांनी शपथ घेतली असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर आपल्याला सांगता येईल 15 ऑगस्ट, ठीक आहे, 15 ऑगस्ट 1947 रोजी, ठीक आहे. भारत आपल्याला सांगता येईल तेव्हा यांनी शपथ घेतली होती भारताचे, तेव्हापासूनचे जर म्हटलं तर हे स्वतंत्र भारताचे पहिले आपल्याला सांगता येईल पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांनी शपथ घेतली. ऑप्शन क्रमांक मग बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो, ठीक आहे. चला पुढील बघा, पुढील आता 41 नंबरचा प्रश्न आपला चालू आहे मित्रांनो. तर बघा 41 नंबरचा प्रश्न काय दिलाय, कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे रातआंधळेपणा येतो, ठीक आहे. आता आपल्याला जे जीवनसत्व आहेत मित्रांनो, याच्यामध्ये जीवनसत्व अ, जीवनसत्व ब, क, ड याच्यावरती वारंवार तुम्हाला पोलीस पाठासाठी प्रश्न विचारले जातात, ठीक आहे. तर इथं आपल्याला ते सर्व पाठांतर असणं गरजेचं असणार आहे. कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो हे तुम्हाला माहिती पाहिजे मित्रांनो. तर इथं आपल्याला रातआंधळेपणा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे येतो, तर आपल्याला सांगता येईल जीवनसत्व अ, म्हणजेच ऑप्शन क्रमांक ए हे आपलं प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो, ठीक आहे. आता याच्यामुळे जर म्हटलं तर आपण म्हणू शकतो जीवनसत्व अ च्या कमतरतेमुळे डोळ्यांचे आजार किंवा विशेषतः सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला दिसायला कमी होणं किंवा रातआंधळेपणा होणे हे आपलं सांगता येईल मित्रांनो, म्हणजेच ऑप्शन क्रमांक ए प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. पुढे आपल्याला काय म्हणता येईल, लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो. लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो, आपल्याला पर्याय दिले 4, 5, 6, 3 अशा प्रकारचं. तर लोकसभेचा कार्यकाळ असतो 5 वर्ष मित्रांनो, ठीक आहे. ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढे आपल्याला बघा 43 नंबरचा प्रश्न दिलेला आहे, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते. आपल्याला वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत, तर आपल्याला सर्वांनाच माहिती असेल कळसुबाई, ठीक आहे. ऑप्शन क्रमांक ए ह्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. आणि महाराष्ट्रातील हे सर्व उंच शिखर आहे, परंतु याची उंची किती असं देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. ती 1646 आपल्याला सांगता येईल 1646 मीटर हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. उंची देखील तुम्हाला विचारली जाऊ शकते, ठीक आहे. तर ते देखील आपल्याला माहिती इथं असणं गरजेचं असणार आहे. पुढील प्रश्न विचारलाय मित्रांनो, रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणारा जो घटक आहे तो कोणता आहे मित्रांनो. रक्तातील साखरेवरती नियंत्रण ठेवणारा घटक, तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी इन्सुलिन, ठीक आहे. इन्सुलिन आपल्याला हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर सांगता येईल. पुढील 45 नंबरचा प्रश्न दिलेला आहे, साने गुरुजींनी कोणते पुस्तक लिहिले. साने गुरुजींनी कोणते पुस्तक लिहिले, प्रसिद्ध पुस्तक कोणते. साने गुरुजींनी तसे भरपूर पुस्तकं लिहिली, त्यातील महत्वाचं श्यामची आई हे आपल्याला पर्यायामध्ये दिलेलं आहे. तर ऑप्शन क्रमांक
ए हे आपलं प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. श्यामची आई हे पुस्तक साने गुरुजींनी लिहिलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त ययाती कादंबरीवरती किंवा पुस्तकावरती वारंवार प्रश्न विचारले जातात. तर वि. स. खांडेकर ठीक आहे, खांडेकर यांनी ययाती ही कादंबरी लिहिली किंवा पुस्तक लिहिलं, याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारला जातो मित्रांनो. खूप महत्वाचा प्रश्न असणार आहे. ठीक आहे, पुढे बघा आपल्याला काय विचारलं मित्रांनो, ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो? महत्वाचा प्रश्न मित्रांनो, ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो? तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ग्रामसेवक. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. ठीक आहे, पुढे बघा आपल्याला पुढील प्रश्न दिलेला आहे, ऑलिम्पिक स्पर्धा किती वर्षांनी भरविल्या जातात? ठीक आहे, ऑलिम्पिक स्पर्धा किती वर्षांनी भरवल्या जातात? 2, 3, 4, 5. तर 4 वर्षांनी. तर 4 वर्षांनी ऑलिम्पिक स्पर्धा आपल्याला भरविल्या जातात. ऑप्शन क्रमांक सी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर सांगता येईल. पुढील प्रश्न दिलेला आहे, संगणकाचा मेंदू कशाला म्हणतात? संगणकाचा मेंदू ऑप्शन क्रमांक सी सीपीयू. ठीक आहे, सीपीयू याला आपण म्हणू शकतो संगणकाचा मेंदू. म्हणजे ऑप्शन क्रमांक सी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. आता सीपीयू हे आपल्याला समजून आलं, तर सीपीयूचा फुल फॉर्म देखील तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर सेंट्रल प्रोसेसिंग युनिट हा आपल्याला सीपीयूचा फुल फॉर्म सांगता येईल मित्रांनो. ठीक आहे, सर्व प्रक्रिया तोच करतो मित्रांनो, त्याच्यामुळे संगणकाचा मेंदू म्हणून त्याला ओळखलं जातं मित्रांनो सीपीयू, ज्याचा फुल फॉर्म आहे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. ठीक आहे, चला पुढील आपल्याला बघा, पुढील आपला प्रश्न चालू आहे मित्रांनो. आपला आता 39 नंबरचा प्रश्न आपण बघणार आहोत मित्रांनो. बघा बाकीचे प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आलेले आहेत. हवा हे काय आहे? हवा हे काय आहे मित्रांनो? मिश्रण दिलंय, संयुग दिलंय, मूलद्रव्य दिले आणि धातू दिले मित्रांनो. तर हवा काय आहे मित्रांनो? मिश्रण. ऑप्शन क्रमांक ए हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. कारण हवेमध्ये वेगवेगळे आपल्याला वायू बघण्यासाठी भेटतात. नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड अशा प्रकारचे अनेक वायू आपल्याला बघण्यासाठी भेटतात. त्याच्यामुळे हवा एक मिश्रण आहे असं आपण म्हणू शकतो मित्रांनो. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक ए प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? अशा प्रकारचा विचारला प्रश्न. ठीक आहे, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कृष्णा दिले, गोदावरी, भीमा, तापी दिले. तर गोदावरी हे प्रश्नाचं आपलं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. ठीक आहे, ही महाराष्ट्रातील आपल्याला सांगता येईल सर्वात लांब नदी आहे. गोदावरी ही महाराष्ट्रातील आणि दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी आहे असं देखील, दक्षिण भारतातील असं देखील, पूर्ण भारतातील नव्हे तर आपला दक्षिण भारतातील प्रश्न विचारला जातो की दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी कोणती? तर तेव्हा देखील गोदावरीच असणार आहे. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी, तर तेव्हा देखील गोदावरी हेच प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. टोटल जर म्हटलं तर आपल्याला उगम गोदावरीचा जो उगम झालेला आहे त्याच्यावरती वारंवार प्रश्न विचारला जातो. तर त्र्यंबकेश्वर या ठिकाणी झालेलं आहे मित्रांनो. त्र्यंबकेश्वर या ठिकाणी उगम होऊन कोणत्या जिल्ह्यातून झालाय? तर नाशिक जिल्ह्यातून, जिल्हा नाशिक. ठीक आहे, जिल्हा नाशिक या ठिकाणी त्र्यंबकेश्वर या ठिकाणावरतून गोदावरीचा उगम झालेला आहे. याच्या व्यतिरिक्त एकूण लांबी किती आहे मित्रांनो? ठीक आहे, आता एकूण लांबी इथं 2 प्रश्न तयार होतात मित्रांनो. ठीक आहे, एकूण लांबी असं घेऊयात, एकूण लांबी, कारण लांबीवरती देखील प्रश्न विचारला जातो. तर एकूण लांबी 1465च्या दरम्यानमध्ये 1465 किलोमीटर एवढी लांबी आहे मित्रांनो एकूण. त्यातील महाराष्ट्रातील लांबी ही पूर्ण एकूण लांबी झाली. याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्राची लांबी जर म्हटलं तर सुमारे 765 किमी. ठीक आहे, 765 किलोमीटर एवढा महाराष्ट्रामध्ये लांबी आहे असं सांगता येईल गोदावरी नदीची. ठीक आहे, त्याच्यामुळे महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी ही गोदावरी आपण सांगू शकतो मित्रांनो. ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. चला बघा पुढील आपल्याला 51 नंबरचा प्रश्न दिलेला आहे, ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या तालुक्यात आहे मित्रांनो? सॉरी, कोणत्या जिल्ह्यात आहे असा प्रश्न विचारलाय. ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? नागपूर, चंद्रपूर, अमरावती, गडचिरोली. तर चंद्रपूर ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं आपलं इथे योग्य उत्तर असणार आहे. ताडोबा व्याघ्र किंवा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यात स्थित आहे असं आपण म्हणू शकतो. ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न दिलेला मित्रांनो, सतीची चाल कोणी बंद केली मित्रांनो? सतीची चाल कोणी बंद केली असा प्रश्न विचारलाय. तर आपल्याला सांगता येईल मित्रांनो, राजा राममोहन राय. आता इथे हे पर्याय दिलेले त्याच्यानुसार आपलं हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. परंतु इथं जर म्हटलं तर कायदा बंदीचा जो कायदा आहे तो कोणी आणला मित्रांनो? तर आपल्याला सांगता येईल मित्रांनो, लॉर्ड बॅटिंगने. ठीक आहे, लॉर्ड बॅटिंग यांनी जर म्हटलं तर बंदी जी सतीची चाल आहे मित्रांनो, तर तिचं जर म्हटलं तर आपल्याला त्यांनी कायदा इथं सांगता येईल, आपल्याला तो कायदा सुरू केला मित्रांनो. परंतु याच्यामध्ये यांचं जर म्हटलं तर पर्यायामध्ये आपल्याला हे दिलेलं आहे, तर याच्यासाठी यांनी खूप सारे प्रयत्न केले मित्रांनो. सतीची जी चाल होती तर ती बंद करण्यासाठी यांचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम
आहे मित्रांनो? राजा राममोहन राय. ठीक आहे, तर त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक ही आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. आणि याच्यामध्ये जर म्हटलं तर कधी कोणाच्या प्रयत्नामुळे, तर यांच्या प्रयत्नामुळे. कधी जर म्हटलं तर 1800 आपण सांगू शकतो 1829 मध्ये लॉर्ड बॅटिंगने, ठीक आहे, आपण म्हणू शकतो लॉर्ड बॅटिंगने यांनी जर म्हटलं तर कायदा पारित केला किंवा कायदा सुरू केला असं सांगता येईल. आणि यांच्या कायद्यामुळे सतीची चाल बंद झाली मित्रांनो. तर हे देखील आपल्याला नाव लक्षात असणं गरजेचं असणार आहे मित्रांनो. ठीक आहे, लॉर्ड आपण म्हणू शकतो बॅटिंग. ठीक आहे, तर हे आपल्यासाठी महत्त्वाचं असणार आहे. याच्यावरती देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो. ठीक आहे, तर पुढे बघा, पुढे आपल्याला 53 नंबरचा प्रश्न दिलेला आहे. जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो मित्रांनो? 5 जून. ऑप्शन क्रमांक ए हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पर्यावरणाबद्दल आपण म्हणू शकतो जागरूकता निर्माण करणे. ठीक आहे, सॉरी, याच्यामध्ये जागरूकता आपण म्हणू शकतो, पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करणे, याच्यासाठी आपण म्हणू शकतो की 5 जून हा पूर्ण याच्यामध्ये जर म्हटलं तर जगभर पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो मित्रांनो. ठीक आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. चला पुढे बघा, 54 नंबरचा आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे मित्रांनो? आपल्याला 54 नंबरचा प्रश्न दिलाय, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणास म्हणतात? ठीक आहे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणास म्हणतात? तर आपल्याला यासाठी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी. ऑप्शन क्रमांक सी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ठीक आहे, हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. आणि याच्यामध्ये जर म्हटलं तर मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून राज्यघटनेच्या निर्मिती जे दिलेले योगदान आहे त्याच्यासाठी जर म्हटलं तर आपण म्हणू शकतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखतात. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक सी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. तर इथून पुढे जर म्हटलं तर गणित व बुद्धिमत्ताचे प्रश्न इथे सुरू झालेले आहेत मित्रांनो. तर बघा, दशमान पद्धतीचा शोध कोणत्या देशांनी लावला किंवा कोणत्या देशात लागला अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेलाय मित्रांनो. चीन दिलंय, भारत दिलंय, अमेरिका, ग्रीस दिलंय मित्रांनो. तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे भारत. ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, चला पुढे 56 नंबरचा प्रश्न दिलाय, पुढील संख्या कोणती येईल? प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल अशा प्रकारचा प्रश्न विचारलाय. 2 दिलंय, 6 दिलंय, 12 दिलंय, 20 दिलंय. ठीक आहे, पुढची संख्या कोणती येईल मित्रांनो? ठीक आहे, तर याच्यामध्ये जर म्हटलं तर प्रत्येक याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला जसं की इथं 2 आले, आता 2 दिले, त्याच्यामध्ये आपण +4 केले तर 6 आले. त्याच्यानंतर 6 मध्ये किती प्लस केलेले आहेत मित्रांनो? 6 केले प्लस. ठीक आहे, तर तेव्हा आलं उत्तर 12. ठीक आहे, आता 12 मध्ये पुन्हा जर म्हटलं तर एवढीच वाढ केलेली आहे, 8 प्लस केले मित्रांनो. ठीक आहे, तर तेव्हा 20 आले. तर आता आपल्याला किती प्लस करावं लागतील मित्रांनो? 4, 6, 8. मग आता किती होणार याच्यामध्ये ऍड? 2 वाढत चाललेलं आहे मित्रांनो. तर इथं 10 ऍड केले, तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आलं 30. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 30, ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथे आता योग्य उत्तर होईल मित्रांनो. ठीक आहे, चला पुढील प्रश्न बघा, आपल्याला काय म्हटलेलं आहे? ए 1 असेल तर, ठीक आहे, आपल्याला म्हटलेलं आहे कॅटचं 24 दिलेलं आहे, तर आपल्याला DOGचं काय होईल अशा प्रकारचं म्हटलेलं आहे. तर बघा, ए 1 नंबरला आहे ABCDच्या क्रमाने ABCD. ठीक आहे, याच्या क्रमानुसार म्हटलं तर 1, 2, 3, 4 अशा प्रकारचं. तर ए 1 नंबरला आहे तशा प्रकारचं सी घेतलं 3 नंबरला, म्हणजे 3 प्लस A1. ठीक आहे, A1 नंबरला याचं 3 घेतलं, A1 नंबरला घेतला. आणि टी किती नंबरला आहे मित्रांनो? त्याच्यानुसार आपल्याला हे माहिती इथं असायला पाहिजे मित्रांनो. तर आपण म्हणू शकतो किती नंबरला आहे मित्रांनो मग टी? याच्यामध्ये आपण 21 ते 20. ठीक आहे, आपण हे 21 नंबरला घेतलं, तर आपण इथं +21, 22 आणि हे 3 म्हणजे झाले 24. ठीक आहे, त्याच प्रकारे DOG, आता डी किती नंबरला आहे मित्रांनो? ठीक आहे, डी आपण म्हणू शकतो ABCD. ठीक आहे, 4 नंबरला डी आहे, प्लस आपण केलं. आता ओ दिलेला आहे मित्रांनो, ओ आहे 15 नंबरला. ठीक आहे, त्याच्याच प्रकारे जर म्हटलं तर जी किती नंबरला आहे? 7 नंबरला. हे सर्व प्लस केलं तर यांची बेरीज किती येते मित्रांनो? 26. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक काय येईल मित्रांनो? ऑप्शन क्रमांक बी 26 हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. आपल्याला पुढे विसंगत पद ओळखायला सांगितलेलं आहे मित्रांनो. विसंगत पद ओळखाचा प्रश्न विचारलाय. तर जानेवारी, मार्च, एप्रिल, मे अशा प्रकारचं दिलेलं आहे. जानेवारी, मार्च, एप्रिल, मे. तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे मित्रांनो? एप्रिल. ठीक आहे, एप्रिल का आलं हे देखील सांगतो. आता जानेवारी, मार्च, त्याच्यानंतर मे. ठीक आहे, आपण म्हणू शकतो जानेवारी, इथे हे सर्व काढून टाकतो. ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला समजून येईल. जानेवारीमध्ये जर म्हटलं तर टोटल 31 दिवस आहे. त्याच्यानंतर मार्च मध्ये, ठीक आहे, मार्च मध्ये देखील 31 दिवस आहे.
आणि त्याच्यानंतर मे मध्ये देखील 31 दिवस आहे. मात्र एप्रिल महिन्यामध्ये किती दिवस आहेत मित्रांनो? 30 दिवस आहेत. त्याच्यामुळे विसंगत कोणतं पद झालं मित्रांनो? एप्रिल. तर हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर झालं. ठीक आहे, तशा गणित बुद्धिमत्तेच्या नोट्समध्ये या टाईपचे भरपूर प्रश्न आपण घेतलेले आहेत. ही बेसिक लेवल घेतली, 10वीच्या लेवलचे थोडेसे आपल्याला इझी प्रश्न दिलेले आहेत. जसे जसे आपण प्रश्नपत्रिका पुढे सोडवत जाणार आहोत तर तशी टफ लेवल करणार आहे. थोडे अवघड प्रश्न तुम्हाला बघण्यासाठी भेटतील. ठीक आहे, तर त्याच्यासाठी आपण ज्या ह्या दिलेल्या प्रश्नपत्रिका, संभाव्य प्रश्नपत्रिका, त्याला जॉईन व्हायला विसरू नका. भरपूर प्रश्नपत्रिका, स्पष्टीकरण सर्व काही तुम्हाला भेटून जाईल मित्रांनो. काहीच काळजी करण्याची गरज नाही. ठीक आहे, तर बघा पुढील आपल्याला प्रश्न दिलेला आहे मित्रांनो. घड्याळात 3 वाजले असतात, तास काटा आणि मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन होईल मित्रांनो? आता हे जर म्हटलं तर आपण घड्याळ घेतलं, इथं 12 आहेत मित्रांनो, इथं 3 आहेत. ठीक आहे, इथं 9 आणि इथं 6. तर घड्याळात 3 वाजले मित्रांनो. तर मग आपण जर असं घड्याळ काढलं तर आपल्याला 3 केव्हा वाजतील मित्रांनो? एक काटा आपल्याला, मिनिट काटा आपल्याला कुठं असणार आहे मित्रांनो? इथं 12 वरती असेल. आणि तास काटा किती वरती असणार? 3 वाजल्यावरती असणार. तर आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला या काट्यांमध्ये तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल असं विचारलंय. तर हा कोन झाला मित्रांनो, अशा प्रकारचा जो कोन असतो तो असतो 90 अंशाचा मित्रांनो. ठीक आहे, 90 अंशाचा कोन असतो. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं आपलं इथे योग्य उत्तर होईल. पुढे बघा आपल्याला म्हटलेलं, सावली पश्चिमेकडे पडत असेल तर सूर्य कोणत्या दिशेला असेल? अशा प्रकारचा प्रश्न विचारलाय. आता जेव्हा आपली सावली पश्चिमेकडे पडते तेव्हा सूर्य जर म्हटलं तर पूर्वेला असायला पाहिजे. ठीक आहे, अशा प्रकारचा आपला ऑप्शन क्रमांक सी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. जसे की पुढून जर सूर्य आला, आपण इथं उभं आहे तर आपली सावली मागे पडणार. ठीक आहे, तर अशा प्रकारचा आपण म्हणू शकतो. आता जेव्हा सकाळ असते, सूर्य या साईडला आहे, जसं की ही पूर्व दिशा आहे. ठीक आहे, आपण असं समजूया ही आहे पश्चिम दिशा. तर पुढून जर सूर्य उगवला, आपण इथं आहे, तर आपल्यावरती सूर्य पडल्यानंतर आपली सावली पश्चिम दिशेला पडणार. जेव्हा पश्चिमेकडून जर म्हटलं तर सूर्य असेल आणि आपल्यावरती इथं जर म्हटलं तर पश्चिमेकडून ही सावली पडत असेल तर आपली सावली इकडे पूर्वेला पडणार. ठीक आहे, तर त्याच्यानुसारच आपल्याला इथं प्रश्न विचारला गेलाय. तर ऑप्शन क्रमांक पूर्व हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असेल, पश्चिमेकडून पूर्वेकडे. तेव्हा आपली सावली पूर्वेकडे पडेल असं आपल्याला सांगता येईल मित्रांनो. पुढे बघा आपल्याला 61 नंबरचा प्रश्न विचारलाय, भारत नवी दिल्ली तर महाराष्ट्राचं काय येईल? ठीक आहे, आता भारत नवी दिल्ली इथं आपल्याला संबंध जोडायचा मित्रांनो. आता भारतापासून नवी दिल्ली याचा संबंध काय आहे मित्रांनो? तर आपल्याला सांगता येईल भारताची राजधानी. भारताची राजधानी काय आहे मित्रांनो? नवी दिल्ली. तर महाराष्ट्राची राजधानी काय आहे मित्रांनो? महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई. ठीक आहे, मुंबई हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक सी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर दिलेलं आहे. पुढे बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे, जर साखरेला गुळ म्हटले, गुळाला पाणी म्हटले, त्याच्यानंतर पाण्याला चहा म्हटले, तर तहान लागल्यानंतर आपण काय प्याल? अशा प्रकारचा तहान लागल्यानंतर काय प्याल? तर तहान लागल्यानंतर आपण काय पितो मित्रांनो? पाणी पितो. ठीक आहे, परंतु आपल्याला इथं पाण्याला काय म्हटलेलं आहे? चहा म्हटले. ठीक आहे, तर आपल्याला सांगता येईल चहा हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. कारण तहान लागल्यानंतर आपण पाणी पितो, परंतु पाण्याला काय म्हटलेलं आहे? चहा. चहा. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. चला पुढे बघा, 63 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, 5 पासून 25 आले तर 8 पासून काय येतील? ठीक आहे, आता 5चा वर्ग आहे मित्रांनो, 5चा वर्ग आहे 25, तर 8चा वर्ग काय आहे मित्रांनो? मग 8चा वर्ग घेतला तर 8 8 64. ठीक आहे, तर त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. या स्वरूपामध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातात. थोडीशी लेवल आपल्याला जर म्हटलं तर हाही बघण्यासाठी भेटू शकते. कधी कधी असेच बेसिक मध्ये आपल्याला प्रश्न विचारले जातात. पुढे आपल्याला काय म्हटलेलं आहे, एका रांगेत रामचा क्रमांक डावीकडून 10वा आहे आणि उजवीकडून 15वा आहे, तर रांगेत एकूण किती मुलं आहेत? जसं की इथं राम आहे मित्रांनो, इथं आपण जर म्हटलं तर ही डावी बाजू घेऊयात, ही आहे उजवी बाजू. ठीक आहे, तर रामचा इकडनं क्रमांक जर म्हटलं तर ठीक आहे, आपण असं बोलूयात, डावीकडून 10वा क्रमांक आहे. ठीक आहे, इथं राम आहे आणि इकडून उजवीकडून जर म्हटलं तर त्याचा 15वा क्रमांक आहे. तर 10 आणि 15 यांची टोटल एकत्रित बेरीज किती होते मित्रांनो? 25. ठीक आहे, 25 बेरीज होते, परंतु 25 सर्व मुलं आहेत का रांगेमध्ये? तर 25 मुलं नसणार आहेत मित्रांनो. ते कसं हे आपल्याला समजायला पाहिजे. प्रत्येक वेळेस जर म्हटलं तर इकडनं एक तर आपण रामची गिनती करू शकता किंवा इकडनं एक तर आपण रामची गिनती करू शकता किंवा मोजू शकता. ठीक आहे, रामची संख्या एकदाच पकडायला लागेल. आपण 10 कडून पण पकडली, 15 कडून पकडली. ठीक आहे, तर राम तर एकदाच आहे, या साईडने मोजू शकतो किंवा या साईडने मोजू शकतो. त्याच्यामुळे एक मायनस केला, त्याच्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर आलं, रांगेत एकूण किती मुलं आहेत? 24 मुलं मित्रांनो. ठीक आहे, अशा प्रकारचं या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे, ऑप्शन क्रमांक सी 24. ठीक आहे, पुढे बघा आपल्याला नातेसंबंध याच्या संदर्भात प्रश्न आलेला आहे मित्रांनो. आईच्या भावाचा मुलगा तुमचा कोण? आईच्या भावाचा मुलगा तुमचा कोण असा प्रश्न विचारलाय. जसं की इथं तुम्ही आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं तुमची आई आहे. ठीक आहे, आईचा भाऊ. ठीक आहे, आईचा इथं भाऊ झाला. आईचा भाऊ हा तुमचा कोण असतो? मामा असतो. ठीक आहे, तर मामाचा मुलगा आपल्याला विचारलाय, मामाचा जो आईच्या भावाचा
जो भावाचा मुलगा तुमचा कोण, म्हणजे याचा जो मुलगा आहे ठीक आहे, याचा मुलगा हा तुमचा कोण. तर हा जर म्हटलं तर आपल्याला इथं सांगता येईल मामे भाऊ झाला तुमचा. ठीक आहे, आईचा भावाचा जो मुलगा आहे तो तुमचा कोण, तर आपल्याला मामे भाऊ म्हणजेच ऑप्शन क्रमांक सी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर सांगता येईल. चला पुढे बघा आपल्याला काय दिलं आहे मित्रांनो, 66 नंबरचा आपला प्रश्न चालू आहे मित्रांनो. सर्व प्रश्न तुमच्यासाठी परीक्षेच्या दृष्टिकोनातून याच टाईपचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. खूप महत्त्वाचे हे सर्व प्रश्न असणार आहे. ठीक आहे, तर बघा आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे, ए बी सी, त्याच्यानंतर डी ई एफ, त्याच्यानंतर पुढे या स्वरूपामध्ये. तर आपल्याला प्रश्न चिन्हाच्या जागी काय येईल, या टाईपचे 100% प्रश्न येतात मित्रांनो. आता बघा आपल्याला ए पासून ए बी सी आलंय, त्याच्यानंतर डायरेक्टली डी ई एफ आलेलं आहे. तर पूर्ण एबीसीडीचा क्रम दिलेला आहे मित्रांनो. त्यानंतर आपल्याला एच आपला सॉरी इथं बघा जी एच आय आलेलं आहे मित्रांनो. तर त्याच्या पुढे एबीसीडीच्या क्रमानुसार आपला काय क्रम असतो मित्रांनो, तर आपल्याला सांगता येईल याच्या पुढे काय येतं, जे के एल. ठीक आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक ए हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. बेसिक सोपा प्रश्न टाकला, बाकीचे पुढचे प्रश्न आपल्याला पुढच्या प्रश्नपत्रिकेमध्ये याची लेवल आपण वाढवत अवघड प्रश्न टाकत जाणार आहे. तर त्याच्यासाठी आता ज्या संभाव्य प्रश्नपत्रिकेची जी बॅच आहे ती जॉईन करा. फक्त 139 मध्ये सर्व काही तुम्हाला परीक्षा होईपर्यंत रोज तुम्हाला 1 ते 2 प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी दिल्या जातील. संपूर्ण स्पष्टीकरण वगैरे तुम्हाला भेटून जाईल. सर्वप्रथम तुम्ही सोडू शकता ओमार शीट वरती. ठीक आहे, तुम्ही सोडवल्यानंतर संपूर्ण बघायचं, जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर समजत नसेल तर त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे, ते बघून तुम्ही बाकीचं संपूर्ण प्रश्न जे आहेत त्यांचं उत्तर चेक करू शकता. किती प्रश्न बरोबर आलेले आहेत, किती प्रश्न चुकलेत ते देखील तुम्हाला समजून येईल. ठीक आहे, तर आपल्याला विसंगत शब्द निवडायला सांगितलं आहे मित्रांनो. तांबे, लोखंड, सोने आणि लाकूड. ठीक आहे, तर आपल्याला विसंगत आपल्याला शब्द सांगता येईल मित्रांनो लाकूड. लाकूड का मित्रांनो, बाकीचे सर्व धातू आहेत. काय आहेत मित्रांनो, सर्व धातू आहेत. आणि आपल्याला लाकूड सांगता येईल अधातू आहे मित्रांनो. ठीक आहे, तर त्याच्यामुळे विसंगत शब्द आपल्याला सांगता येईल लाकूड. धातू किंवा अधातू याच्यावरती आधारित होता, किंवा सेंद्रिय पदार्थ आहे लाकूड असं आपल्याला सांगता येईल. ठीक आहे, पुढे बघा, पुढे आपल्याला काय प्रश्न विचारला मित्रांनो, 68 नंबरचा. पुणे हा शब्द असा लिहिला जातो, तर आपल्याला मुंबई शब्द कसा लिहिला जाईल असा प्रश्न विचारला आहे मित्रांनो. ठीक आहे, तर हा देखील जर म्हटलं तर एबीसीडीच्या क्रमानुसार आहे मित्रांनो. ठीक आहे, आता इथं जर म्हटलं तर पुणे हा शब्द असा लिहिला गेलाय, तर मुंबई कसा लिहिला जाईल. आता जसं की पीच्या पुढचं अक्षर घेतलेलं आहे मित्रांनो, प्लस एक अक्षर घेतलंय, पी क्यू दिलंय. ठीक आहे, त्याच्यानंतर यूच्या पुढचं अक्षर घेतलंय, त्याच्यानंतर एन ओ. ठीक आहे, अशा प्रकारचं ई के. ठीक आहे, एबीसीडी ई. ठीक आहे, आता इथं के आलं, तर इथं हे के कसं आलं हे देखील सांगतो. प्लस एक एकनी वाढत चाललेलं आहे. तर बघा इथं एबीसीडी काढून घेतलेली आहे मित्रांनो. जसं की इथं बघा पी क्यू घेतलंय, त्याच्यानंतर एका आड एक शब्द घेतलेला आहे मित्रांनो. हे तुम्हाला समजून येण्यासाठी व्यवस्थित बघा. इथं जर म्हटलं तर आपल्याला एका आड एक जर शब्द घेतला तर एन पासून इथं ओ दिलेला आहे मित्रांनो. एन पासून ओ, एका शब्दा आड एक अशा प्रकारचं देखील केलं, नाहीतर रेग्युलर आपल्याला जेवढा आपल्याला याच्यामध्ये गॅप आहे त्याच्यानुसार जरी केलं तरी आपल्याला इथं समजून येईल. तसं आपल्याला मुंबई शब्दाचं काढायचं मित्रांनो. ठीक आहे, प्रत्येक एका शब्दापासून काढायचं मित्रांनो. तर त्याच्यानुसार आपला शब्द कोणता तयार होतो मित्रांनो, एन व्ही एन सी बी. ठीक आहे, एन सी बी आणि पुढे जे येईल मित्रांनो. ठीक आहे, तर त्याच्यानुसार आपला ऑप्शन क्रमांक बघा कोणतं येते, ऑप्शन क्रमांक ए. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होणार आहे मित्रांनो. सोपे सोपे प्रश्न विचारले जातात मित्रांनो. पुढे बघा आपल्याला लसावी मसावीवरती प्रश्न आला मित्रांनो. 15, 20, 25 यांचा लसावी किती. ठीक आहे, आपल्याला 15, 20, 25 यांचा लसावी काढायला सांगितलेला आहे मित्रांनो. तर या तिन्ही संख्यांनी जर म्हटलं तर या तिन्ही संख्यांनी भाग जाणारी लहानात लहान संख्या आपल्याला शोधावी लागेल, तेव्हा आपल्याला लसावी निघेल. तर आपण डायरेक्टली सूत्रानुसार देखील काढू शकतो, किंवा ह्या ज्या तिन्ही संख्या दिलेल्या आहेत तर तिन्ही संख्यांना हे ज्या तिन्ही संख्या आहेत तर त्यांनी या कोणत्या तरी एका संख्येला लहानात लहान संख्या असायला पाहिजे, तिने पूर्ण भाग जायला पाहिजे, तर ती आपली झालेली लसावी. ठीक आहे, तर त्याच्यानुसार आपण काढू शकतो हिला भाग जातो का, तर बघा आपल्याला काही संख्येने जातो, काही संख्येने जसं की 15 जातो, आणि 20 जर म्हटलं तर 20 जात नाही मित्रांनो. ठीक आहे, तर अशी कोणती संख्या मित्रांनो आपण म्हणू शकतो 300. जसं की 300 ही संख्या घेतली आपण, तर हिला 15 दुने 30. ठीक आहे, 15 दुने 30 म्हणजे पूर्ण भाग गेला मित्रांनो. त्याच प्रकारे 15ला जर म्हटलं तर बघा आपल्याला पुन्हा 15 झाली, 300 ही संख्या घेतली आहे ऑप्शन क्रमांक 2. तर 20 जर म्हटलं तर बघा त्यानंतर आपण विषय आपण घेतलं पहिला, उरले 10, तर इथं पूर्ण झालं तर 15, तर आपला पूर्ण भाग गेला. या तिन्ही संख्येने लहानात लहान संख्या ही आहे मित्रांनो. 25 देखील 300ला पूर्ण भाग जातो, तर लहानात लहान ही संख्या असल्यामुळे आपण लसाई म्हणू शकतो. ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात जर म्हटलं तर तिन्ही संख्येने भाग जाणारी लहानात लहान संख्या 300 आहे मित्रांनो. ठीक आहे, तर या 3 संख्या दिलेल्या मित्रांनो यांचा आपल्याला लसावी काढायला सांगितलं होतं, किंवा आपण डायरेक्टली ह्या फॉर्मॅटमध्ये जरी सोडवलं तरी आपल्या या प्रश्नाचं उत्तर 300 येणार आहे मित्रांनो. ठीक आहे, चला पुढील प्रश्न बघा.
पुढील आपल्याला काय प्रश्न दिलेला आहे मित्रांनो, एका संख्येचा 25% जर 50 असेल तर ती संख्या किती? ठीक आहे, जसं की आपण म्हणू शकतो 100% जेवढे असतात तर त्यातील 25% घेतलेत मित्रांनो, 25%. आता ही 25% किती दिले मित्रांनो, एका संख्येचे 25% 50 दिलेले आहेत. तर आपल्याला म्हटलेलं आहे ती संख्या कोणती. तर ती संख्या आपल्याला शोधण्यासाठी पूर्ण 100% करायला पाहिजे मित्रांनो. ठीक आहे, 100%. आता जसे की 25% तर आपल्याला त्याचं 50 दिले, तर जेव्हा 50% होईल तर मग त्याचं उत्तर काय होईल मित्रांनो, 100 होईल. कारण त्याच्या दुप्पट झाले की नाही, तर मग इथे पण दुप्पट होणार. मग डायरेक्टली आता 100चं जर म्हटलं तर आपण 50चं डायरेक्टली 100% केलं. ठीक आहे, तर आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल 200. तर ती संख्या कोणती झाली, 200. ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. म्हणजे 25% तेव्हा 50 तर 100% तेव्हा किती, असा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, 25% घेतले तेव्हा आपण म्हणू शकतो 50. तर आपल्याला विचारलंय 100% तेव्हा कोणती संख्या, आपल्याला इथे विचारलं होतं. तर 25चं आपण घेतलं, एक जर म्हटलं तर आपल्याला 1/4 हा भाग दिलेला मित्रांनो, 1/4 एवढा रेशिओ दिलाय. तर आपण इथं 50 घेतलं तर 50 गुणिले 4 जरी केलं तर आपला इथं 200 उत्तर येतं मित्रांनो. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. चला पुढील बघा, थोडेच प्रश्न राहिलेले आहेत मित्रांनो. आता पुढील आपल्याला प्रश्न काय दिलाय मित्रांनो बघा, 800 रुपयाच्या वस्तूवरती 10% सूट दिली तर ती वस्तू किती रुपयाला मिळेल. ठीक आहे, 800 रुपयाची एक वस्तू, त्याच्यावरती 10% सूट दिली तर आपल्याला ती वस्तू किती रुपयाला मिळेल. तर 1% जर म्हटलं तर आपण इथं डायरेक्टली आपण घेऊ शकतो, इथं 10 रुपये मित्रांनो. ते कसं ते देखील सांगतो. जसं की 800 रुपयाच्या वस्तूवरती 10% सूट दिली. आता त्याच्यामध्ये आपण 100 रुपये, जसे की आपण असं उदाहरणार्थ घेऊ, 100 रुपयाची वस्तू आहे, 100 रुपयाच्या वस्तूवरती 10% सूट दिली. ठीक आहे, 10 सूट आपल्याला इथं 10% सूट दिली. तर 100 मध्ये 10 सूट आपल्याला दिली, 10% सूट दिली, तर ते किती झालं, वस्तूची किंमत झाली 90 रुपये. इथपर्यंत आपल्याला समजून आलं. जसे की आपण 100 रुपयाची वस्तू घेतली, त्याच्यावरती 10% आपल्याला सूट दिली, तर आपल्याला ती वस्तू पडली 90 रुपयाला. म्हणजे आपल्याला किती इथं प्रॉफिट झाला किंवा किती तोटा झाला, इथं 10 रुपयाचा तोटा झाला. तर मग जेव्हा ती वस्तू 200 रुपयाला असेल, त्याच्यावरती 10% सूट दिली, तर तेव्हा आपलं किती रुपये असणार मित्रांनो, आपल्याला किती ती वस्तू मिळेल मित्रांनो, म्हणजे किती सूटचं इथं झालं, आपल्याला 10% सूट घेतली तर 200 पैकी तर 20 रुपये होतात. तशाच प्रकारचं आपल्याला इथे 100 पासून तर 800 पर्यंत जरी बेसिक जरी आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपल्या त्या वस्तूवरती किती मग होतं मित्रांनो, तर टोटल 800 मधून 10,000% आपण काढले तर आपल्या प्रश्नाचं उत्तर येतं मित्रांनो इथं 80. तर मग 80 सॉरी, इथं जर म्हटलं तर 10% नुसार 80 आपलं एवढी आपल्याला सूटमध्ये बाकीची इथं किंमत उरते मित्रांनो. तर त्याच्यानुसार आपल्याला 800 मधून ते 80 मायनस करायची फक्त. ठीक आहे, 80 मायनस करायची तर आपलं मग आपलं प्रश्नाचं उत्तर येतं 720. ठीक आहे, मग ती वस्तू आपल्याला कितीला मिळेल, 720 रुपयाला मिळेल. अशा प्रकारचं 800 रुपयाच्या वस्तूवरती 10% सूट दिली तर आपल्याला ती वस्तू कितीला मिळेल, तर आपल्याला सांगतील 720 रुपयाला मिळेल. ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. बेसिक प्रश्न विचारले जातात, थोडे जरी डोकं लावलं तर लगेच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथं समजून येतं. बाकी तसं स्पष्टीकरण तुम्हाला आपल्या जे टेस्ट आहेत त्याच्यामध्ये भेटून जाईल. तर आपल्या ह्या ज्या महत्वाच्या, आपण आता ही जी सिरीज सुरू केलेली आहे संभाव्य प्रश्नपत्रिका, तर त्याला जॉईन व्हायला विसरू नका. ह्या तुमच्यासाठी अतिशय महत्वाच्या असणार आहेत. तर बघा पुढील आपल्याला प्रश्न काय दिलेला मित्रांनो, डायरेक्टली इथं गुणाकार करायचा आहे, त्याचं उत्तर आपल्याला योग्य सांगायचं आहे मित्रांनो. तर अशा प्रकारचं जर असलं तर पहिल्यांदा भागाकार असेल तर भागाकार करायचा, त्याच्यानंतर गुणाकार असेल तर गुणाकार करायचा, त्याच्यानंतर जर म्हटलं तर वजाबाकी असेल तर वजाबाकी करायची, आणि बेरीज असेल तर बेरीज करायची. याच्या अगोदर जर कंस असेल तर कंस आपल्याला सोडवावा लागतो. आता इथं आपल्याला गुणाकार दिलेला आहे मित्रांनो, तर हे सोडूया. जसं की आपण इथं घेतलं 5 + 5 दिलंय, गुणाकारात 5 आणि -5 दिले. तर इथं गुणाकारात दिलेलं आहे, तर आपल्याला या सूत्रानुसार सोडवायचं बॉडमॉक्स प्रमाणे. तर इथं 5 दिलंय, हे प्लस होते, तसेच 5 × 5 = 25. ठीक आहे, मायनस इथं 5 आहे, तर आता हे करायचं आपल्याला. 25 मधून 5 गेले तर आपलं इथं प्रश्नाचं उत्तर आलं 20. ठीक आहे, हे प्लस होते तसं आपण ठेवले. आता हे इथं 20 आणि हे 5 किती झाले, 25. तर आपलं ऑप्शन आलं ऑप्शन क्रमांक बी, 25 हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. ठीक आहे, चला पुढील आता प्रश्न बघूयात मित्रांनो. बघा पुढील प्रश्न काय दिलेला आहे, एका त्रिकोणाच्या दोन कोणांची मापे 60 अंश आणि 70 अंश आहेत, तर तिसऱ्या कोणाचे माप आपल्याला काय असेल असं विचारलंय. 60 आणि 70 अंश आहेत हे आपल्याला दिलेले, दोन माप दिलेली आहेत. तर आपल्याला तिसरं माप काढायचं मित्रांनो. तर त्रिकोणाला बाजू किती असतात, 3. ठीक आहे, या 3 बाजू झाल्या मित्रांनो. तर आपण म्हणू शकतो की याचं माप दिलंय, याचं माप दिलंय, याचं दिलंय 60, याचं दिलंय 70. ठीक आहे, अशा प्रकारचं थोडक्यात थोडासा मोठा त्रिकोण घेऊयात मित्रांनो. तर बघा याचं दिलंय 60 अंश, याचं दिलंय 70 अंश. ठीक आहे, अशा प्रकारचं. तर आपल्याला हे माप काढायचं मित्रांनो. एका त्रिकोणाच्या दोन कोणांची मापायची आपल्याला इथं मापे दिलेले आहेत मित्रांनो, दोन कोणांची मापं दिलेली आहेत. तर तिसरं आपल्याला जे कोण आहे त्याचं माप काढायचंय. तर इथे एकच गोष्ट लक्षात घ्यायची मित्रांनो, त्रिकोणाचं जे आहे मित्रांनो, त्रिकोणाच्या
त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची मापांची जी बेरीज आहे, मापांची जी बेरीज आहे, ठीक आहे, बेरीज ती किती असते मित्रांनो? ती बेरीज असते 180 अंश, ठीक आहे. तर हे आपल्याला इथं माहिती इथं असणं गरजेचं असणार आहे. तर आता 2 यांची ऑलरेडी आपल्याला माहिती आहे, 3 यांची आपल्याला तिसऱ्या याची काढायची. तर आता हे 180 आपल्याला तिन्ही कोणांची मापांची बेरीज असते. तर आपल्याला इथं 60 आणि 70 दिलं, तर याची फक्त बेरीज करायची 60 आणि 70. मग आपल्या प्रश्नाचं उत्तर किती होतं मित्रांनो? याची दोन्ही कोणांची मापांची बेरीज किती होते? तर 130. ही झाली या दोन कोणांची मापांची बेरीज. परंतु आपल्याला काय माहिती आहे, तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज असते 180, ठीक आहे. तर हे 130 आणि हे 180, हे आपल्याला 180 मधून आपल्याला 130 मायनस करायचे. तर आपल्याला तिसऱ्या कोणाची मापाची बेरीज भेटेल 50 अंश, ठीक आहे. म्हणजे हे तिसरा कोण किती आहे? 50 अंश. म्हणजे ऑप्शन क्रमांक किती आहे? ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असेल मित्रांनो, ठीक आहे. दोन कोणांची मापांची बेरीज आपल्याला माहिती आहे मित्रांनो. तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते मित्रांनो? 180. तर दोन कोणांची जेवढे पण होते 60 आणि 70, ठीक आहे. तर उत्तर आलं आपलं 130. तर टोटल आपल्याला माहिती आहे 180 असतं, तर हे 180 आपल्याला फक्त मायनस करायचं. तर मग आपलं प्रश्नाचं उत्तर येतं 50 अंश. म्हणजे ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढे आपल्याला गुणाकार दिलेला मित्रांनो, फक्त गुणाकार करायचं मित्रांनो. आता गुणाकार करताना डायरेक्टली जर म्हटलं तर आपण असा देखील गुणाकार करू शकतो, ठीक आहे. हा जो दिलेला आहे मित्रांनो, त्याच्यानुसार डायरेक्टली हा गुणाकार करू शकतो, परंतु हे खूप अवघड जाईल. त्यापेक्षा हे जे शून्य हे अंश दिलेले आहे ते फक्त आपल्याला इकडे सरकवायचे आहेत. गुणाकार 5 1 5 घेतला आणि हे जे अंश आहेत जसं की इकडे 2 2 दिलेले आहेत मित्रांनो. तर आता इकडचे 2 शून्य गेले, इकडचे 2 शून्य गेले आणि पॉइंटला 1 शून्य गेला. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येतं मित्रांनो? आता पॉइंटला 1 सॉरी, इथे हे 2 शून्य आहेत. तर मग हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य दिले. 5 1 5, 1 शून्य होता तसा टेकून दिला. तर मग ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर आलं. डायरेक्टली आपण यांचा गुणाकार रेग्युलर पद्धतीने जरी केला असा, ठीक आहे. 1000 दिले आणि त्याला 0.05 दिले, यांचा रेग्युलर गुणाकार केला तरी तेच उत्तर येणार. किंवा आपण हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, 5 1 5 आणि यांचा डायरेक्टली इथं 1 शून्य उरला, तो टेकून दिला. तर ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर झालं, ठीक आहे. चला पुढील प्रश्न बघा. आपल्याला पुढील प्रश्न काय दिलेला आहे? पहिल्या 5 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती? सरासरी काढताना जेवढ्या पण संख्या आहेत त्यांची बेरीज केली जाते आणि जेवढ्या संख्या आहेत त्यांच्या बेरीजना आपल्याला जेवढ्या पण संख्या आहेत त्या संख्यांचा आपल्याला भाग दिला जातो. जसे की पहिल्या 5 नैसर्गिक संख्यांची आपल्याला बेरीज विचारली. कोणत्याही नैसर्गिक संख्येची बेरीज करताना किंवा कोणतीही सरासरी काढताना आपल्याला जेवढ्या संख्या दिलेल्या आहेत ते आपल्याला घ्यायच्या आणि त्याला भाग करायचा. जसे की 5 नैसर्गिक संख्या म्हणजे 1 झालं, प्लस 2 झालं, प्लस 3 झालं, प्लस 4 झालं. त्याच्यानंतर ह्या झाल्या आपल्या 5 नैसर्गिक संख्या, ठीक आहे. तर यांची आपल्याला सर्वप्रथम बेरीज करायची आणि ह्या 5 संख्या आहेत ना, मग 5 नीच भाग द्यायचा. मग यांची बेरीज किती येते मित्रांनो? 15 येते. आणि याला 5 नीच भाग दिला तर 5 1 5, 5 3 15, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3, ठीक आहे. ऑप्शन म्हणजे 3 आपलं उत्तर आलं. तर ऑप्शन क्रमांक बी हे आपलं प्रश्नाचं इथे योग्य उत्तर झालं, ठीक आहे. तर अशा प्रकारचं आपण या प्रश्नाचं उत्तर काढू शकता. पुढे बघा, पुढील आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे? 1 ते 100 यांच्या दरम्यानमध्ये मूळ संख्या किती आहेत? अशा प्रकारचा प्रश्न विचारला. 1 ते 100च्या दरम्यानमध्ये मूळ संख्या किती आहेत? अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे. आता ह्या ऑलरेडी आपल्याला पाठांतरचा भाग आहे मित्रांनो, ठीक आहे. मूळ संख्या आपण काढत बसला तर तुम्हाला वेळ लागेल खूप. तर 1 ते 100च्या दरम्यानमध्ये टोटल येतात 25 मूळ संख्या, ठीक आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक सी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. मूळ संख्याला आपण काय म्हणतो मित्रांनो? प्राईम नंबर, ठीक आहे. प्राईम नंबर असं देखील म्हणतो मित्रांनो. हे देखील आपल्यासाठी महत्वाचं असणार आहे. चला पुढील प्रश्न काय दिलेला मित्रांनो? एका चौरसाची बाजू 10 सेंटीमीटर असल्यास त्याचे क्षेत्रफळ किती? एका चौरसाची बाजू 10 सेंटीमीटर असल्यास त्याचे क्षेत्रफळ किती? वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत मित्रांनो, ठीक आहे. तर आपल्याला एवढंच माहिती पाहिजे मित्रांनो, क्षेत्रफळ काढण्यासाठी चौरसाचं क्षेत्रफळ आपण म्हणूयात. चौरसाचं क्षेत्रफळ हे असतं बाजूचा वर्ग, ठीक आहे. बाजूचा वर्ग, ठीक आहे. क्षेत्रफळ काढण्याचं सोपं साधं सूत्र चौरसाचं आपण म्हणू शकतो. तर आपल्याला एका चौरसाचं म्हटलं तर एका बाजूचं क्षेत्रफळ 10 सेंटीमीटर दिलंय. तर आपल्याला बाजूचा वर्ग म्हणजे एक बाजू दिलेली आहे 10 सेंटीमीटर, तर 10चा वर्ग घ्यायचा मित्रांनो डायरेक्टली. तर आपलं उत्तर येतं 10चा वर्ग 100. आणि क्षेत्रफळ आपल्याला सांगता येईल मित्रांनो 100 चौरस सेमी, ठीक आहे. चौरस सेमी म्हणजे ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला घ्यायचं फक्त बाजूचा वर्ग. जी पण बाजू दिली असेल त्याचा वर्ग घ्यायचा, ठीक आहे. बाजूचा वर्ग. बाजू दिलेली आपल्याला एक, कोणती बाजू असो, कारण आपल्याला चारही बाजू सारख्याच असतात. त्याच्यानुसार 10चा वर्ग घेतला तर आपल्या प्रश्नाचं उत्तर येतं 100, ठीक आहे. कोणतीही संख्या असो. 7 जर असतं तर 7चा वर्ग घेतला असता, ठीक आहे. 7 7 आपल्याला ते सांगायचं. 8 असतं तर 8 8 64, ठीक आहे. या प्रकारे आपल्याला हे घ्यायचं आहे मित्रांनो. तर क्षेत्रफळ काढणं सोपं असतं, ठीक आहे. चला पुढील प्रश्न बघा आपल्याला काय दिलेला आहे.
बघा आता अगदी 2-3 प्रश्न राहिलेले आहेत आपल्या मित्रांनो. आपल्याला एक समीकरण दिलेलं आहे ते सोडवायचं आहे मित्रांनो. आता समीकरण काय दिलेलं मित्रांनो, ठीक आहे, 7/5 असं आपण घेतलं किंवा असं घेतलं 3/5 किंवा छेदामध्ये 5 अशा प्रकारचं आपल्याला इथं समीकरण दिलेलं आहे. अशा प्रकारचे काय प्रश्न येतात विद्यार्थी इथं कन्फ्यूज होऊन जातात. तर आपण अशी याची मांडणी केली, ठीक आहे, 3 आणि 5, ठीक आहे. आता इथं हे छेद जे आहेत मित्रांनो ते सारखे आहेत मित्रांनो, ठीक आहे. हे जे छेद आहेत ते समान आहे मित्रांनो. तर आपल्याला माहिती आहे छेद समान असेल तर आपल्याला जे आहेत अंश वरचे तर त्यांची आपण बेरीज करतो. म्हणजे आपण असं घेऊ शकतो की 7+3 किती झाले मित्रांनो, 10 झाले मित्रांनो. मग छेदात आहेत 5, ठीक आहे, 5 एकदाच घेतले. मग 5 1 5, 5 2 10. तर आपलं प्रश्नाचं उत्तर काय आलं, 2. ऑप्शन क्रमांक काय आहे, ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं आपलं इथे योग्य उत्तर होईल. ऑप्शन क्रमांक बी हे आपलं प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. पुढे बघा आपल्याला थोडेच प्रश्न आता राहिलेत मित्रांनो. आता याच्यावरती फक्त पोलीस पाटलाचे अधिकार कर्तव्य याच्यामध्ये या प्रश्नपत्रिकेमध्ये ते प्रश्न थोडेसे कमी ऍड केलेत आपल्याला आपण, ठीक आहे. तर बघा इथं प्रश्न विचारलाय, महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम कोणत्या वर्षी मंजूर झाला मित्रांनो, अशा प्रकारचा प्रश्न विचारला मित्रांनो. तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे 1967, ठीक आहे. 1967 हे प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे, ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर बघा आता याच्यामध्ये आपल्याला महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 नुसार पोलीस पाटलाची जे पण महत्वाचे अधिकार आहेत, कर्तव्य आहेत, नियुक्तीबद्दलची पण माहिती आहे ती सर्व काही दिलेली आहे याच्यामध्ये 1967 याच्यामध्ये, ठीक आहे. आता याच्या व्यतिरिक्त पुढे आपल्याला शेवटचा प्रश्न दिलेला आहे, पोलीस पाटलाची नेमणूक करण्याचे अधिकार कोणास आहे, ठीक आहे, अशा प्रकारचा प्रश्न विचारलाय. आणि हा प्रश्न आतापर्यंत पोलीस पाटलाच्या परीक्षेमध्ये 4-5 वेळेस विचारला गेलाय वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी. आता लेटेस्ट हिंगोली जिल्ह्याचा पेपर झाला त्याच्यामध्ये देखील हा प्रश्न विचारला गेला होता. आता याच्यामध्ये काय होतं मित्रांनो माहिती का, उपविभागीय अधिकारी ज्याला आपण म्हणतो प्रांत अधिकारी, ठीक आहे, प्रांत अधिकारी, तर यांना तो अधिकार असतो असं आपण म्हणू शकतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. परंतु बहुतेक ठिकाणी काय होतं मित्रांनो, आपल्याला जिल्हा अधिकारी हे उत्तर दिलेलं असतं, बाकीचे काहीच नसतात. तर जिल्हा अधिकारी यांना देखील तो अधिकार असतो मित्रांनो, ठीक आहे. जिल्हा अधिकारी हे देखील योग्य उत्तर आहे. आणि उपविभागीय अधिकारी, ठीक आहे, तर हे देखील आपलं प्रश्नाचं म्हणजे उपविभागीय दंडाधिकारी हे देखील आपलं प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. तर दोन्ही आपल्याला इथे योग्य उत्तर असणार आहे. आता हिंगोली जिल्ह्याचा पेपर झाला त्याच्यामध्ये आपल्याला हे दोन्ही प्रश्नाचं इथे म्हणजे दोन्ही पर्याय दिलेलं होतं. परंतु आपल्याला आता दोन्ही उत्तर आहेत तर प्रश्नाचं उत्तर नक्की कोणतं द्यायचं, त्याच्यामुळे बहुतेक प्रश्न ज्या विद्यार्थ्यांनी आहे ते आक्षेप नोंदणी केली. आम्ही देखील आमच्या टीम कडून आक्षेप नोंदणी केली होती. तर त्यांची जी फायनल आन्सर की आलेली मित्रांनो, फायनल आन्सर की त्याच्यामध्ये देखील या दोन्ही प्रश्नांचा योग्य उत्तर दिलेलं आहे मित्रांनो, ठीक आहे. म्हणजे उपविभागीय अधिकारी किंवा जिल्हा अधिकारी तर जे पण आपण सिलेक्ट केलं असेल तर दोन्ही प्रश्नाचं जे आपल्याला पर्याय दिलेले आहेत तर या प्रश्नाचं दोन्ही योग्य उत्तर आहेत मित्रांनो, ठीक आहे. तर कोणतंही सिलेक्ट केलं तरी आपलं ते प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. या प्रश्नावरती बहुतेक वेळा इतर विद्यार्थ्यांचे प्रश्न येत असतात. तर तुम्ही शक्यता उपविभागीय अधिकारी हे सिलेक्ट करा, हे प्रश्नामध्ये असेल तर उपविभागीय अधिकारी किंवा दंडाधिकारी हे असेल तर हे सिलेक्ट करा, आणि हे नसेल तर जिल्हाधिकारी सिलेक्ट करा, ठीक आहे. तर दोन्ही आपल्याला या प्रश्नाचं योग्य उत्तर सांगता येईल. याच्यावरती आपण आन्सर की देखील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली होती. लेटेस्ट हिंगोली जिल्ह्याची आन्सर की देखील तुम्ही चेक करू शकता. आक्षेप नोंदणी केल्यानंतर दोन्ही प्रश्नाचं योग्य उत्तर आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे मित्रांनो, ठीक आहे. तर अशा प्रकारचे टोटल या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण एकूण 80 प्रश्न सोडून घेतले. एकाच प्रश्नपत्रिकेमध्ये सर्व काय प्रश्न बघण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. ही अतिशय महत्त्वाची संभाव्य प्रश्नपत्रिका आपण तयार केली होती स्पेशल बीड जिल्हा पोलीस पाटील पदभरतीसाठी, ठीक आहे. याच्यामध्ये सर्व काय आपण प्रश्न बघण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो, ठीक आहे. सर्व प्रश्न अशा प्रकारचे आणि सांगितल्याप्रमाणे या प्रश्नपत्रिकेचं स्पष्टीकरणाचं जे पेज आहे ते डेमो पेज म्हणून आपण ऑलरेडी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध करून दिले. तर टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देतोय, तिथे जॉईन व्हा. तिथे देखील तुम्हाला हे PDF भेटून जाईल. किंवा आपल्या ज्या आता इथून पुढच्या ज्या होत आहेत सुरू याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला स्पेशल आपण बीड जिल्ह्याच्या पोलीस पाटील पदभरतीसाठी काय महत्त्वाच्या संभाव्य प्रश्नपत्रिका तयार करत आहोत, ठीक आहे. संभाव्य प्रश्नपत्रिकेमध्ये देखील तुम्हाला रोज 1 ते 2 प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी भेटतील. त्याचं संपूर्ण स्पष्टीकरण देखील तुम्हाला भेटेल. जे आपले 22 तारखेचे पेपर होईपर्यंत तुम्हाला भेटेल. आता हा व्हिडिओ तुम्ही उद्या परवा कधीही बघत असाल तर तोपर्यंतच्या मागील झालेल्या जेवढ्या पण प्रश्नपत्रिका आहेत ते देखील तुम्हाला त्याच्यामध्ये लगेच भेटून जातील. जेव्हा तुम्ही पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवता तोपर्यंत 5-6 जरी झाले असतील तर 5-6 मागचे तुम्हाला लगेच भेटून जातील. आणि तिथून पुढचे ज्या पण होतील त्याच्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला दिली जाते. तर त्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकवरती तुम्हाला रेग्युलर त्या प्रश्नपत्रिका भेटत राहणार तिथून पुढे देखील. तर याच्यासाठी तुम्ही जॉईन व्हायला विसरू नका. तर हे तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं असणार आहे.
तर जॉईन कसं व्हायचं याच्याबद्दल थोडक्यात पुन्हा एकदा माहिती सांगतो. याच्यासाठी टोटल एकत्रित आपण 139चं पेमेंट ठेवलेलं मित्रांनो. नंबर इथं नोट करून घ्या, 96 65 18 17 69. ठीक आहे. या नंबरवरती फोन पे, गुगल पेच्या माध्यमाने 139चं पेमेंट करायचं आणि याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा. इथून मागच्या झालेल्या प्रश्नपत्रिका, झालेल्या मागील प्रश्नपत्रिका लगेच तुम्हाला भेटून जातील मित्रांनो. त्या लगेच तुम्ही सोडू शकता. स्पष्टीकरणासोबत सर्व काही PDF दिलेलं आहे मित्रांनो. तुम्हाला सर्वप्रथम ह्या प्रश्नपत्रिका आल्यानंतर स्वतःला सोडवायच्यात. त्याच्यानंतर सोडून झाल्यानंतर तुम्हाला स्पष्टीकरण बघायचं, किती प्रश्न बरोबर आलेत, किती चुकलेत ते बघायचं, कोणता प्रश्न चुकला, तो का चुकला हे तुम्हाला समजून येईल मित्रांनो. आणि इथून मागच्या झालेल्या लगेच भेटून जातील, ज्या की तुम्ही लगेच सोडू शकता. आणि इथून पुढच्या ज्या पण होतील त्या रेग्युलर तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवरती भेटत जातील. तर त्याच्यासोबत तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची एक सेपरेट लिंक दिली जाते. तर त्या ग्रुपवरती सर्व रेग्युलर प्रश्नपत्रिका तुम्हाला दिल्या जातील. तर तिथून तुम्ही त्या सोडू शकता, तिथून मिळवू शकता मित्रांनो. तर पेपर होईपर्यंत आपला टार्गेट आहे मित्रांनो 15 ते 20 प्रश्नपत्रिका पूर्ण करून घ्यायचा. 15 ते 20 प्रश्नपत्रिका आपल्या इथं पूर्ण करून घ्यायचा टार्गेट आहे मित्रांनो. 15 प्लस तुमच्या इथं प्रश्नपत्रिका होतीलच असं मला वाटते, कारण 8 दिवस बाकी आहे. प्रत्येक दिवशी 1-2 प्रश्नपत्रिका सोडवून दिल्या तर भरपूर प्रश्नपत्रिका तुमच्या होऊन जातील मित्रांनो. त्याच्यानुसार तुम्ही या ज्या आपल्या संभाव्य प्रश्नपत्रिका आपण तयार करायला सुरुवात केली आहे, तर याला जॉईन व्हायला विसरू नका. ह्या खूप महत्त्वाच्या असणार आहे स्पेशल बीड जिल्हा पोलीस पाटील पदभरतीसाठी. तर चला, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. जी बिल तिलाही क्लिक करा. भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.